आणि पीपीटी वगैरे दिसते तुम्हाला? हा दिसत आहे. ओके चालते ओके सर. तर आजच्या ट्रेनिंग मध्ये आपण सकाळी आपण पार्श्वभूमी वगैरे बघितली थोडी क्रॉपसेपची. आता आपण मोबाईल ऍप बद्दल वगैरे बघणार आहोत. तर ह्या सेशन मध्ये आपण 3 भागांमध्ये सेशन घेणार आहोत, ज्यामध्ये पहिला भाग आपला होईल पार्श्वभूमीबद्दल, म्हणजे सकाळी जे झालं त्याबद्दल थोडी क्विक रिव्हिजन होईल. त्यानंतर दुसरा भाग असेल आपला तो मोबाईल ऍपचा असेल, आणि तिसरा भाग आपला असेल प्रश्नोत्तर किंवा अनुभव शेअरिंगचा. तिसरा भाग आपला म्हणजे वेबसाईट बद्दल सांगायचं होतं, पण सध्या वेबसाईट बंद असल्यामुळे त्याबद्दल आपण आता सांगू शकत नाही. त्यामुळे आपण तिसरा भाग आपला प्रश्नोत्तर किंवा अनुभवाचा आपण घेणार आहोत. तर ट्रेनिंग सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न किंवा तुमचा अनुभव शेअरिंग बद्दलचा एक विचारतो. तुम्ही फक्त विचार करून ठेवा त्याबद्दल, म्हणजे ट्रेनिंग आपलं जेव्हा संपत येईल त्यावेळी तुम्हाला त्याबद्दल विचारले जाईल. तर प्रश्न असा होता माझा की 2018 मध्ये ज्यावेळी म्हणजे मका पिकावरती अमेरिकन लष्कराचा प्रादुर्भाव झाला त्यावेळी जेवढं नुकसान झालं, आणि त्यानंतर त्याच्या त्याच्या गांभीर्याने आपण 2019 मध्ये मका, ज्वारी आणि ऊस ही 3 पिकं आपण क्रॉपसॅप मध्ये ऍड केलीत. तर त्यामध्ये तुम्ही आता क्षेत्रीय स्तरावरती काम करता. तुम्हाला 2018 मध्ये झालेलं नुकसान आणि 2019 मध्ये ज्यावेळी आपण क्रॉपसॅप मध्ये पीक ऍड केलं त्यानंतर झालेलं नुकसान यामध्ये काही बदल झाला का? जर क्रॉपसॅपचा काय फायदा होतोच का? तर याबद्दल तुम्ही मला थोडे शब्द सांगितले तरी चालतात, म्हणजे ट्रेनिंगच्या शेवटी विचारले जाईल याबद्दल. त्यावेळी तुम्ही सांगा, तोपर्यंत तुम्ही विचार करून ठेवा काय बोलायचं वगैरे ते, जेणेकरून आपल्याला देखील समजेल की क्रॉपसॅपचा खरोखर उपयोग होतो का. तर एवढा विचार करून ठेवा तुम्ही, आपण ट्रेनिंगच्या शेवटी याबद्दल बोलणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. आता सुरुवातीला क्रॉपसॅप सुरू होण्याचं कारण असं की 2008 पूर्वी ज्यावेळी सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा वगैरे इतर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला होता, ज्यामुळे भरपूर कापूस आणि सोयाबीनचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच राज्य सरकार व इतर म्हणजे आपले केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मेन गोष्ट म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जास्त नुकसान झालं होतं, कारण त्यांनी जे 3-4 महिने जे कष्ट केलेलं असतं त्याचं नुकसान झालेलं असतं. तर ते नुकसान परत होऊ नये किंवा याच्यावरती कायमस्वरूपी उपाय म्हणून आपण क्रॉपसॅप ही योजना सुरू केली. तर क्रॉपसॅप ही योजना म्हणजे पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प. नावातच सर्व गोष्ट कळते की आपण या योजनेमध्ये काय करणार आहोत. पिकावरील कीड व रोगांचं आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे, व त्यानंतर ते सर्वेक्षण आपण शास्त्रज्ञ व कृषी तज्ञ आहेत त्यांना आपण पाठवतो, व त्यांच्या मार्फत आपल्याला सल्ला वगैरे प्राप्त होतो. सल्ला म्हणजे ऍडवायझरी वगैरे आपल्याला प्राप्त होते. तर ती ऍडवायझरी आपण शेतकऱ्यांना पाठवतो व त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना आपण करतो. तर आपल्या योजनेच्या नावातच सर्व माहिती आहे. तर तुम्हाला माहिती असेल सुरुवातीला म्हणजे 2018-19 पर्यंत आपण क्रॉपसॅप योजनेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती जे आपले कीड सर्वेक्षक होते त्यांच्या मार्फत आपण सर्वेक्षण घेत होतो. तर पहिल्या वर्षी आपण सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा या 4 पिकांचा समावेश केला होता क्रॉपसॅप मध्ये. म्हणजे सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती आपण योजना राबवली होती. पहिल्या 2 वर्षात योजना सक्सेसफुल झाली. त्याबद्दल आपल्या महाराष्ट्र सरकारला तसे आपल्या कृषी विभागाला पुरस्कार देखील प्राप्त आहेत, कृषी कर्मण नावाचा. त्यानंतर 2011 मध्ये अजून त्यामध्ये काही पिके ऍड केलीत, म्हणजे भात पिकाचा समावेश केला आपल्या क्रॉपसॅप मध्ये. त्यानंतर क्रॉपसॅपच्या धर्तीवरच फळ पिकांसाठी हॉटसॅप ही योजना सुरू केली. तर त्यामध्ये सुरुवातीला आंबा, डाळिंब आणि केळी या फळ पिकांचा समावेश केला होता. तर 2011 पर्यंत देखील म्हणजे योजना व्यवस्थित झाली. त्यावेळी सुद्धा 11-12 मध्ये देखील आपल्याला पुरस्कार प्राप्त आहे ई गव्हर्नन्स साठी. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे क्रॉपसॅप साठी फक्त 2 ते 3 पुरस्कार आपल्याला प्राप्त आहेत. यावरून तुम्ही समजू शकता की क्रॉपसॅप योजना किती महत्वाची आहे आणि त्याचं कार्य किती सुरू होतं व्यवस्थित. त्यानंतर 2019 ला ज्यावेळी 2018 मध्ये मोठ्या प्रमाणात मका, ज्वारी आणि ऊसावरती अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यानंतर आपण 19 मध्ये ही 3 पिकं आपण ऍड केलीत क्रॉपसॅप मध्ये.
सुरुवातीला लोकांना म्हणजे कोणत्या अळीचा प्रादुर्भाव झाला वगैरे ते शेतकऱ्यांना काहीच समजलं नव्हतं. पण माझ्या मते क्रॉपसॅप मध्ये ऍड केल्यानंतर शेतकऱ्यांना विविध म्हणजे वेळेतच जनजागृती करून किंवा उपाययोजना सुचवून आपण 19 मध्ये तरी प्रादुर्भाव आपण कंट्रोलमध्ये ठेवला होता. आता याबद्दल आपण शेवटी बोलणारच आहोत. तर तुम्हाला एक कंपॅरिझन सांगतो फक्त. म्हणजे कधी 2018-19 पूर्वी ज्यावेळी आपण कीड सर्वेक्षकांमार्फत सर्वेक्षण घेत होतो, त्यानंतर 19 नंतर आपण जेव्हा आपण कृषी सहाय्यक, कृषी परीक्षक व इतर अधिकाऱ्यांमार्फत आपण सर्वेक्षण घेतो, तर सुरुवातीला कीड सर्वेक्षक किती प्लॉटचं सर्वेक्षण करत होते? तर जवळपास 10 गावांचं ते सर्वेक्षण करत होते. म्हणजे दिवसाला 8 प्लॉटचं त्यांनी सर्वेक्षण करायचं होतं. असं आठवड्याचे 5 दिवस त्यांनी काम करायचं होतं. असे टोटल त्यांनी 40 प्लॉटचं सर्वेक्षण त्यांनी करायचं होतं आठवड्याला. आणि टोटल कीड सर्वेक्षकांची संख्या माझ्या मते अंदाजे 40 ते 50 संख्या होती. तर तसं जर कॅल्क्युलेशन केलं म्हणजे प्रत्येक कीड सर्वेक्षक 10 गावं करणार, जे सर्वेक्षणासाठी निवडणार आणि टोटल कीड सर्वेक्षकांची संख्या 40. याप्रमाणे 400 ते 500 गावांचं सर्वेक्षण 18-19 पूर्वी होत होतं. आणि त्यावेळी म्हणजे सर्वेक्षण वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर आपण वेळीच उपाययोजना केल्यानंतर त्यावेळी कंट्रोलमध्ये आणत होतो आपण. असं नाही की त्यावेळी कंट्रोलमध्ये नव्हतं. पण 400 ते 500 गावं फक्त आपण कंट्रोलमध्ये आणत होतो. पण 19 म्हणजे 18-19 नंतर ज्यावेळी आपण कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांच्यामार्फत सर्वेक्षण सुरू केलं, तर त्यानंतर विचार करा तुम्ही, आपले कृषी पर्यवेक्षक संख्या आहेत आपली 196 संख्या आहे. तर तुम्ही 150 पर्यंत धरा की म्हणजे रिक्त पद वगैरे असतील त्याबद्दल सोडू आपण, 100 धरू, 150 धरू. त्यानंतर 150 कृषी पर्यवेक्षकांच्या अंडर कृषी सहाय्यक असतात 1180. तुम्ही 1100 धरा किंवा 1000 धरला तरी चालतात. आता यावरून तुम्ही विचार करा, प्रत्येक कृषी सहाय्यक 4 प्लॉटचं सर्वेक्षण करतो, म्हणजे 2 गावांचं सर्वेक्षण करतोच. तसेच कृषी पर्यवेक्षक देखील 2 गावांचं सर्वेक्षण करतो. तर याप्रमाणे सर्वेक्षण आपण क्रॉपसॅप अंडर करतो. म्हणजे किती पट आपलं गावांचं सर्वेक्षण आपण सुरू केलं याचा तुम्ही विचार करा. कारण त्यामुळे माझ्या मते भरपूर गावांचं सर्वेक्षण केल्यामुळं शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान होतं ते आपण मोठ्या प्रमाणात कंट्रोलमध्ये आणले. तर यानंतर आपण फक्त हे फिक्स प्लॉट बद्दल बोललो. रॅन्डम प्लॉट जे मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी हे करतात ते वेगळीच गोष्ट. आपण फक्त फिक्स प्लॉट बद्दल बोललो आता. कारण रॅन्डम प्लॉट साठी काय लिमिटेशन नाही, तुम्ही किती घेऊ शकता. फक्त फिक्स प्लॉट साठी लिमिटेशन म्हणजे कसं, सुरुवातीला जे आपण एकदा निवडतो प्लॉट, तो हार्वेस्टिंग होईपर्यंत तोच प्लॉट निवडायचा आपल्याला. ओके. आता त्यानंतर मागील म्हणजे या वर्षी व्हॉट्सअप अंतर्गत आपण ही 3 फळपिकं घेतली आहेत, म्हणजे 2 भाजीपाला आणि 1 काजू आणि 1 भेंडी आणि टोमॅटो असे आपण ऍड केले आहेत. आता क्रॉपसॅपचा मेन उद्देश आपला कोणता आहे ते आपण बघूया. सकाळी याबद्दल झाले तरी क्विक रिव्हिजन म्हणून आपण सांगतोय फक्त. तर यामध्ये पहिला उद्देश आपला असेल शेतकऱ्यांमध्ये कीड रोगाची ओळख निर्माण करणे. आता मक्याच्या बाबतीत जे झालं, शेतकऱ्यांना म्हणजे कोणती आळी पडली वगैरे त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांना जेवढी कीटकनाशक वगैरे माहिती होती किंवा खतं वगैरे माहिती होती ती सर्व त्यांनी वापरली. त्यामुळं आळीवरती जर काय म्हणजे आळीवरती तरी काय उपयोग झालाच नाही त्यांचा, पण जे पीक राहिलेलं ते पण देखील वाया झालं. त्याच्यामुळे मेन आपली गोष्ट आहे शेतकऱ्यांमध्ये कीड रोगांची ओळख निर्माण करणे, म्हणजे शेतकऱ्यांमध्ये, जेणेकरून शेतकरी कीड रोग म्हणजे स्वतःहून जाऊन कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन वगैरे योग्य ते कीटकनाशक वगैरे खरेदी करू शकतो किंवा योग्य ते उपाययोजना करू शकतो. त्यानंतर दुसरा उद्देश आहे आपला प्रादुर्भावाबाबत जागरूकता. जर समजा एखाद्या गावात जर प्रादुर्भाव दरवर्षी जर समजा मागच्या वर्षी ज्या गावात इटेल जास्त होतं त्या ठिकाणी आपण जागरूकता अगोदरपासून करणं गरजेचं आहे, जेणेकरून या वर्षी जर प्रादुर्भाव सुरुवातीलाच आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. म्हणजे लास्ट स्टेज पर्यंत येईपर्यंत आपण थांबण्याची काही आवश्यकता नाही. आपण सुरुवातीलाच ज्यावेळी प्रादुर्भाव एकदम कमी असेल त्यावेळी योग्य त्या उपाययोजना करून प्रादुर्भाव आपण घालवू शकतो त्या ठिकाणी. त्यामुळे प्रादुर्भावाबाबत जागरूकता करणे आपलं काम आहे. त्यानंतर त्यावरती पीक संरक्षण, जर नियर इटेल किंवा इटेलच्या वरती जर म्हणजे लेवल गेली आर्थिक नुकसान पातळी, तर त्या ठिकाणी आपण औषध फवारणी वगैरे इतर उपाययोजना आपल्याला करायचे. तर हे आपलं क्रॉपसॅपचा मेन उद्देश आहे. त्यानंतर आपण क्रॉपसॅप मध्ये जेवढी पिकं घेतो
त्या पिकांमध्ये पर्टिक्युलर कोणत्या पिकासाठी कोणत्या अळीचं किंवा कोणत्या रोगाचं आपण सर्वेक्षण घेतो त्याबद्दल इथं स्लाइड दाखवली आपण, ज्यामध्ये सोयाबीन मध्ये पाणी खाणारी अळी, हेलिकोवरपा, उंटअळी, चक्रीभुंगा, खोडमाशी, असं भातमध्ये खोडकिडा, गादमाशी वगैरे अशी आपण अळी व कीड रोगांची आपण माहिती दिलेली आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही, किंवा आपल्या ऍप मध्ये देखील माहिती आहे ही सर्व. त्यानंतर आपला आता सर्वेक्षण कालावधी. आता 1 जुलै पासून आपण सर्व सर्वेक्षण सुरू होतात, म्हणजे सर्व पिकांचे. त्यामध्ये पहिल्यांदा सोयाबीन आपलं पेरणी जास्त झालेली असते. सोयाबीन, मकान, ज्वारी 1 जुलै ते 28 सप्टेंबर पर्यंत आपण सर्वेक्षण घेतो. आपल्या पिकांचं सर्वेक्षण म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रात ज्या पिकांचं सर्वेक्षण आहे आपण सुरू करणार आहोत 1 जुलैला, ते ज्या त्या कालावधीपर्यंतच करायचं आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात पेरणी लवकर होते, लेट होते, याचा काही विषय नाही. जो आपला कालावधी ठरवलाय तो पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी गृहीत धरून ठरवलेला आहे व त्या प्रमाणात आपली वेबसाईट वगैरे सर्व वर्क करते. त्यामुळे 1 जुलै पासून आपण सुरुवात करायची आहे ते 28 सप्टेंबर पर्यंत सोयाबीन, खरीप मका आणि खरीप ज्वारीचे सर्वेक्षण पूर्ण करायचं आहे. जो कालावधी आपल्याला पीक न्याय दिलेला आहे समोर, त्या कालावधीनुसारच आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे. तो कालावधी संपला की त्या पिकाचं सर्वेक्षण आपल्याला बंद करायचं आहे. त्यानंतर आपल्याला भात पिकाचं सर्वेक्षण करायचं आहे. भात आणि ऊसाचं सेमच आहे, 1 जुलै ते 16 नोव्हेंबर. त्यानंतर कापूस पिकासाठी 1 जुलै ते 28 डिसेंबर पर्यंत आहे. तर याची नोंद ठेवा तुम्ही फक्त तुमच्याकडं, की कोणत्या पिकाचा, म्हणजे जरी तुमच्या कार्यक्षेत्रात जे पीक आहे त्या पिकाचा कालावधी किती आहे तेवढी फक्त नोंद ठेवली तरी चालते. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही सर्व पिकांची माहिती घेऊन ठेवला तरी चालते, काही हरकत नाही. तर त्यानंतर आपले रब्बी पिकं कोणकोणते आहेत व त्याचा कालावधी किती आहे हे दिलेला आहे, ज्यामध्ये तूर, रब्बी मका, रब्बी ज्वारी आणि हरभरा. आता तूर, रब्बी मका आणि रब्बी ज्वारीचा सेम कालावधी आहे, 30 सप्टेंबर ते 28 डिसेंबर. लक्षात ठेवा, सोयाबीन, खरीप मका आणि खरीप ज्वारीचं सर्वेक्षण समाप्त झाल्यानंतर आपल्याला तूर, रब्बी मका आणि रब्बी ज्वारीचं सर्वेक्षण आपल्याला सुरू करायचं आहे. त्यानंतर आपलं लास्टचं पीक आहे हरभरा. 18 नोव्हेंबर पासून आपण सर्वेक्षण सुरू करतो, म्हणजे ऊसाचं आणि भाताचं ज्यावेळी सर्वेक्षण आपलं समाप्त होतं त्यानंतर आपण हरभरा पिकाचं सर्वेक्षण सुरू करतो. 18 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारी, आणि 15 फेब्रुवारी अखेर आपलं सर्व पिकांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं असतं. त्यानंतर कोणीही सर्वेक्षण करायचं नाही, म्हणजे मोबाईल ऍपद्वारे. ओके, जर फास्ट वगैरे होत असेल तर तसं सांगा, म्हणजे आपण आणि जरा स्लो वगैरे करू. त्यानंतर आता सर्वेक्षण कार्यपद्धती. आता जास्तीत जास्त लोकांना म्हणजे फिक्स प्लॉट किती निवडायचे याबद्दल कन्फ्युजन भरपूर आहे. नेमके किती, 4 प्लॉट घ्यायचे की 6 प्लॉट घ्यायचे? तर यामध्ये तुम्हाला आता क्लिअर करतो मी सर्व तुमचे डाऊट याबद्दल, किती प्लॉट नक्की घ्यायचे ते. जर समजा तुमच्याकडे सोयाबीन, भात, आता इथं ऊसाच्या ऐवजी कापूस आणि तूर धरा. सोयाबीन, भात, कापूस आणि तूर यापैकी जर कोणतं पीक असेल फक्त, म्हणजे कोणतंही एक असो किंवा 2 असो, यापैकी कोणतेही पीक असेल तर तुम्ही 4 प्लॉटचं फिक्स प्लॉट निवडायचे, म्हणजे 4 प्लॉटचं तुम्ही सर्वेक्षण करायचंय. जर समजा तुमच्या कार्यक्षेत्रात मका, ज्वारी आणि ऊस या पिकांपैकी एक जरी पीक असेल तर तुम्ही अधिकच्या 2 प्लॉटचं सर्वेक्षण तुम्ही करायचंय, म्हणजे टोटल तुम्ही 6 प्लॉटचं सर्वेक्षण तुम्ही करायचंय. मी परत एकदा सांगतो, जर समजा तुमच्या कार्यक्षेत्रात फक्त सोयाबीन असेल तर तुम्ही 4 प्लॉटचं सर्वेक्षण करायचंय. जर भात असेल तर फक्त 4 प्लॉटचं सर्वेक्षण तुम्ही करायचंय. हे फक्त फिक्स प्लॉटचं सांगतोय, रॅन्डम प्लॉट तुम्ही कितीही करू शकता, त्याबद्दल काही लिमिटेशन नाहीत. जर समजा कापूस, तूर असेल, आपल्याकडे तरी क्षेत्र कमी आहे कापूस, तूरचं, पण तरी देखील सांगतो, सोयाबीन, भात एवढी जरी पिकं असतील तरी तुम्ही 4 प्लॉटचं निरीक्षण करायचे, म्हणजे फिक्स प्लॉट निवडायचे. जर समजा तुमच्या कार्यक्षेत्रात सोयाबीन असेल आणि मका असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 6 प्लॉटचं सर्वेक्षण करायचंय. हे जे खालील पीक आहेत ना आपले, मका, ज्वारी आणि ऊस, या पिकांपैकी एक जरी पीक तुमच्या कार्यक्षेत्रात असेल तर तुमची संख्या 6 होते, निश्चित प्लॉटची संख्या. एवढं लक्षात ठेवा, या 3 पिकांपैकी एक जरी पीक असेल तुमच्या कार्यक्षेत्रात तर तुम्ही 6 प्लॉटचं सर्वेक्षण करायचंय.
जर समजा फक्त मका असेल तरी तुम्ही 6 प्लॉटचं सर्वेक्षण करायचंय. समजलं का सर्वांना? का अजून डाऊट आहेत काही? म्हणजे किती प्लॉट घ्यायचे याबद्दल कोणाला डाऊट आहे काय? प्रत्येक वेळेस सांगा. ओके, चालते सर. जर समजा तुमच्या कार्यक्षेत्रात फक्त सोयाबीन किंवा भात किंवा तूर कापूस पीक असेल, फक्त एवढेच 4 पिकांपैकी एक पीक असेल किंवा 2 तुमच्या कार्यक्षेत्रात मका, ज्वारी आणि ऊस या तिन्ही पिकांपैकी असेल, मका, ज्वारी, ऊस या तिन्ही पिकांपैकी जरी पीक असेल तर ते 2 प्लॉट आधी सर्वेक्षण करायचे. म्हणजे 4+2 10 प्लॉटचं सर्वेक्षण करायचे. आता त्याबद्दल असं काही लिमिटेशन नाहीत किंवा रिस्ट्रिक्शन नाहीत की सोयाबीनची 2 भाताची 2 घ्या, असं काही नाही. तेवढंच की जेवढे तुम्ही पीक निवडणार आहात तेवढं प्रत्येकाचे सर्व सर्वेक्षण होतील, एवढी फक्त काळजी घ्यायची. म्हणजे जर सोयाबीन आणि तुमच्याकडे मका असेल तर सोयाबीनची 2 घ्या, मकाचे 4 प्लॉट घ्या, काही अडचण नाही. जर समजा भात आणि ज्वारी असेल किंवा भात आणि ऊस असेल तर भाताची 2 घ्या किंवा भाताची 3 घ्या, ऊसाची 3 घ्या, चालतात. फक्त एवढंच की मका, ज्वारी आणि ऊस पीक असतील तुमच्या कार्यक्षेत्रात तर त्या ठिकाणी अधिकचे 2 पिकं म्हणजे टोटल तुमचं टार्गेट 6 होतंय आठवड्याचं. त्यामुळे यामध्ये कन्फ्युज होऊ नका की किती प्लॉटचं आपण सर्वेक्षण करायचं आहे नेमकं ते. तसेच आपल्या गाईडलाईन्स मध्ये देखील डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, ते देखील तुम्ही वाचू शकता. कारण मागील वर्षी भरपूर फोन आलेत याबद्दल की नेमकं किती प्लॉटचं आपल्याला सर्वेक्षण करायचं वगैरे त्याबद्दल, म्हणून हे मी आता सारखं क्लिअर करतोय. म्हणजे तुम्ही क्लिअर झाला की तुमच्या सर्वेक्षणाच्या कामकाजावरती फोकस जास्त राहील. नाहीतर तुम्ही म्हणाल की किती प्लॉट करायचंय काय माहिती नाही, 4 करूया, 2 करूया, 6 करूया, मग त्यामध्येच आपलं सर्वेक्षणचं म्हणजे सर्व खंड होतोय. त्यामुळं अगोदरच क्लिअर झालेलं बरं असतं. मका, सोयाबीन असेल सर, सोयाबीन, ज्वारी आणि मका अशी तिन्ही हा. पिकं असतील हा, तर किती प्लॉट घ्यायला लागतील? 6 घ्यायचे प्लॉट सर. प्रत्येकी 2-2. नुसतं मका, हा, सोयाबीन प्रत्येकी असेल 2-2 घ्या. तर ज्या पिकांचं क्षेत्र जास्त आहे मका आणि त्यांचे जास्त घेतलं सोयाबीन तरी चालतं. नाही, मका आणि सोयाबीन 2च प्लॉट असतील तर नाही, मका आणि सोयाबीन असेल तरी तुम्ही 6 प्लॉट घ्यायचे. मग सोयाबीनची 2 घ्या आणि मकाचे 4 प्लॉट घ्या. हॅलो सर, हा, बोला सर. याच्यामध्ये आपण जे क्रॉपसाठी सर्वेक्षण करणार आहे ते पिकाचं क्षेत्र पण विचारात घ्यायला पाहिजे ना सर? ते हो सर, जास्त जर पिकाचं मका क्षेत्र पीक आहे. जर फक्त 5 हे बघा, आपण विशेष भर मका, ज्वारी आणि ऊस याच्यावरती द्यायचे. जर म्हणजे 2 तरी तुम्ही प्लॉट हो, घेऊ हो. शकता आणि बाकीचं जर पीक जास्त असेल, क्षेत्र जास्त असेल तर त्याचे तुम्ही जास्त प्लॉट घेतला तरी चालते, काही हरकत नाही. फक्त का मका आणि ज्वारी आणि ऊसावरती आपलं FAW चा ओके. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचा प्रसार पण मका मोठ्या प्रमाणात होतो. ओके. ओके, परत एकदा सांगतो, जर समजा मका, ज्वारी आणि ऊस या 3 पिकांपैकी एक जरी पीक तुमच्या कार्यक्षेत्रात असेल तर तुम्ही टोटल 6 प्लॉटचं सर्वेक्षण करायचंय. मग त्याचं वर्गीकरण तुम्ही कसंही करू शकता, म्हणजे सोयाबीनचे 2 घ्या किंवा 4 घ्या आणि मकाचं 2 घ्या. पण गाईडलाईन नुसार आपल्याला मका, ज्वारी आणि ऊस या पिकांवरती जास्त भर द्यायचा आहे. ओके, क्लिअर झालं याबद्दल किती प्लॉट घ्यायचे वगैरे त्याबद्दल? बऱ्यापैकी. माईक बंद करा. तर आपली पुढचं आहे म्हणजे किती कोणतं गाव निवडायचं वगैरे त्याबद्दल. मागील वर्षी जे आपण गावं निवडली होती किंवा जी पिकं निवडली होती तीच यावर्षी निवडायची आहेत आपल्याला. त्यानंतर सर्वेक्षण पिकाचे क्षेत्र 1 एकर असावे. सकाळच्या सत्रामध्ये ही सर्व माहिती झालेली आहे आपली. आता सोमवार ते बुधवार अ गट त्यामध्ये 2 निश्चित प्लॉट किंवा 3 निश्चित प्लॉट, म्हणजे आपण 6 पिकं असतील तर ती यामध्ये आपलं टार्गेट कसं वेबसाईट नुसार आपण 4 गृहीत धरतो. म्हणजे आपल्या वेबसाईट वरती जेव्हा काउंट होतं टार्गेट त्यावेळी आपण 4च गृहीत धरतो. आठवड्याला 4 प्लॉट आपल्याला सर्वेक्षण करायचे. पण मका, ज्वारी आणि ऊस पीक असेल तर आपण 6 गृहीत धरतो. ओके, सोमवार ते बुधवारी आपण 2 निश्चित प्लॉट करायचे म्हणजे एका गावामध्ये. त्यानंतर गुरुवार ते शुक्रवार धरा, कारण शनिवार आता सुट्टी असते, त्यामुळे गुरुवार ते शुक्रवार मध्ये 2 प्लॉटचं आपल्याला सर्वेक्षण करायचंय. आता यामध्ये मागच्या वेळी कसं झालं की काही लोकांनी सोमवार ते बुधवारसाठी प्लॉट निवडला होता, पण त्यावेळी जर समजा त्यांचं सर्वेक्षण करायचं चुकलं असेल, राहिलं असेल,
तर त्यांनी त्याचं सर्वेक्षण गुरुवार ते शुक्रवार मध्ये करत होते. तर तसं करून नाही चालणार. तुम्ही जर सोमवार ते बुधवार मध्ये जर प्लॉट निवडला असेल तर ते त्या कालावधीमध्येच तुम्हाला सर्वेक्षण घ्यायचं आहे. जर त्यावेळी राहिलं असेल तर तुम्ही त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये जाऊन सोमवार ते बुधवार मध्ये त्या प्लॉटचं सर्वेक्षण घ्यायचं आहे. जर एकदा अ गटात जो प्लॉट निवडला असेल म्हणजे जर जे गाव निवडलं असेल तर त्या गटातच त्या गावाचं सर्वेक्षण झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही असं जाऊ शकता, असं नाही की सोमवार ते बुधवार मध्येच तुम्ही त्या गावात जावं असं नाही. फक्त एम क्रॉपशॉपद्वारे सर्वेक्षणाची नोंदणी तुमची त्या कालावधीमध्ये झाली पाहिजे. जर समजा एखाद्या वेळी जर सोमवार ते बुधवार मध्ये प्लॉट राहिला असेल आणि आपलं टार्गेट 4 तास आठवड्याचं, तर गुरुवार ते शुक्रवार मध्ये तुम्ही 2 रॅन्डम प्लॉटचं एक्स्ट्रा सर्वेक्षण केलं तरी चालतं, काही अडचण नाही. आणि शक्यतो म्हणजे टार्गेट आपण पूर्ण करताना आपण फक्त म्हणजे सुरुवातीला आपण लक्ष द्यायचं नाही. म्हणजे कसं होतं मागच्या वेळी कसं झालं, सुरुवातीला ऍप मध्ये प्रॉब्लेम किंवा इतर प्रॉब्लेममुळे आपलं राहिलंच किंवा कोरोनामुळे आपले राहिलंच. पण ह्यावेळी कसं करताना वेळेचं नियोजन करताना आपण जर 4 प्लॉटच्या आठवड्याला झालं नाही, म्हणजे जर एखाद्या गटामध्ये जर झालं नाही सर्वेक्षण तर त्या पुढच्या गटात आपण एक्स्ट्रा 2 पिकांचं सर्वेक्षण करा, म्हणजे 2 प्लॉटचं, जेणेकरून आपलं आठवड्याचं टार्गेट आहे ते मेंटेन राहील. नाहीतर आपलं शेवटी मग जेव्हा हंगाम संपत येतो त्यावेळी आपण म्हणतो की माझं 20% झालंय, माझं 50% झालंय, मग नोटीस येईल वगैरे, पत्र येईल, कारणे दाखवा नोटीस विचारतील. तर तसं होऊ नये यासाठी सांगतोय मी. त्यामुळं आणि माझं असं सजेशन आहे, बाकी तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवडा. अ गटामध्ये तुम्ही मंगळवारी जर प्लॉटचं सर्वेक्षण केला तर बरं होईल. कारण का, तर मंगळवारी जर काही ऍप मध्ये प्रॉब्लेम आला किंवा जर सर्व्हर बंद असला तर आपल्याला 1 दिवस भेटतो म्हणजे ते सॉल्व्ह करण्यासाठी प्रॉब्लेम. त्यामुळे तुम्ही बुधवारी वगैरे परत जाऊन येऊ शकता. जर तुम्ही डायरेक्ट शेवटच्या दिवशी जर गेला आणि त्यावेळी जर ऍपचा प्रॉब्लेम असेल किंवा सर्व्हर बंद असेल तर तुमचं त्या गटाचं सर्वेक्षण राहीलच. तर तसं होऊ नये यासाठी सांगतोय, शक्यतो मंगळवारी निवडा, मंगळवारच निवडा. म्हणजे बाकी तुमच्या सोयीनुसार तुम्ही निवडा, फक्त माझं एक सजेशन आहे. त्यानंतर ब गटामध्ये तुम्ही गुरुवार निवडला तरी चालतं, कारण शक्यतो सोमवारी बैठक असते माझ्यामध्ये तालुका स्तरावरती, त्यामुळे मी मंगळवार सांगितलं. जर तुम्ही सोमवारी जमत असले तर तुम्ही सोमवारी केला तरी चालतंय. आणि ब गटामध्ये तुम्ही गुरुवारी निवडा, जेणेकरून शुक्रवारपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही सर्वेक्षण वगैरे नोंदवू शकता जर काय अडचण आली तर. आणि रॅन्डम प्लॉटसाठी काही रिस्ट्रिक्शन नाही. ज्या ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव जास्त आहे, असं वाटतं की त्या ठिकाणी नुकसान जास्त होत आहे किंवा प्रादुर्भाव एखाद्या किडीचा किंवा रोगाचा वाढत आहे, त्या ठिकाणी जाऊन रॅन्डम सर्वेक्षण तुम्ही किती घेऊ शकता, त्याबद्दल काही रिस्ट्रिक्शन नाहीत. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मका, ज्वारी आणि ऊस या पिकांसाठी म्हणजे लष्करी अळीचा सर्वेक्षणावर जास्त आपल्याला भर द्यायचा आहे. त्यानंतर निश्चित प्लॉट म्हणून जेवढे आपण प्लॉट निवडणार आहे त्यापैकी एका प्लॉट मध्ये आपण शेतीशाळा घ्यायचे किंवा त्या गावामध्ये, आणि त्या प्लॉटचं आपल्याला निश्चित प्लॉट म्हणून निवड करायची. आता रॅन्डम प्लॉट मध्ये मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांनी, तसेच आपले जिल्हा परिषदेचे अधिकारी लोक आहेत त्यांनी देखील आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नियर ईटीएल किंवा ईटीएलच्या वरती ज्या ठिकाणी प्रादुर्भाव झालाय त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे प्रथम प्राधान्याने सर्वेक्षण घ्यायचं आहे. जरी ते म्हणजे तो प्लॉट जर समजा ईटीएलच्या वरती एखादा प्लॉट गेला असेल आणि तो प्लॉट जर कृषी सहाय्यक किंवा कृषी परीक्षक यांनी फिक्स प्लॉट साठी निवडला असेल तरी देखील त्या ठिकाणी जाऊन त्यांनी रॅन्डम प्लॉटचं सर्वेक्षण करायचंय. त्याच प्लॉट वरती केलं तरी चालतंय, काही असं नाही की तो प्लॉट निश्चित प्लॉट साठी निवडला आणि आपण त्यावरती रॅन्डम प्लॉट घ्यायचं नाही वगैरे, असं काही नाही. त्या ठिकाणी तुम्ही रॅन्डम प्लॉटचं सर्वेक्षण घेऊ शकता. यासाठीच की फक्त सुरुवातीला माहिती असेल 18-19 मध्ये ज्यावेळी जास्त म्हणजे एम क्रॉपच्या बद्दल माहिती नव्हतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात म्हणजे नजर चुकीने आकडे भरपूर भरले होते. हा, ते म्हणजे फील्डवरची परिस्थिती बदलली तर पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे आपल्याला मोबाईल यूज करणं जरासं अवघड होतं. त्यामुळे 0 प्रेस करायच्या ऐवजी आपण 8 प्रेस करत होतो, त्यामुळे ईटेलच्या वरती डेटा सगळा जात होता. काय नसतं. त्यामुळे ज्या ठिकाणी ईटेलच्या वरती किंवा नियर ईटेल किंवा कृषी सहाय्यक म्हणजे आपण सर्वेक्षण करताना जर वाटलं त्या ठिकाणी प्रादुर्भाव होत आहे, वाढत आहे प्रादुर्भाव, त्या ठिकाणी तुम्ही रॅन्डम प्लॉट घेतलं तरी चालतंय. म्हणजे सर्वांनीच कृषी सहाय्यक पासून ते GA पर्यंत. आणि तसेच म्हणजे पर्यवेक्षण अधिकारी जेवढे आहेत
त्यांनी कापूस, मका, ज्वारी आणि ऊस या पिकांचं प्रथम प्राधान्याने सर्वेक्षण करायचं आहे. जर समजा कृषी सहाय्यकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जर मका आणि सोयाबीन पीक जर घेतलं असेल निश्चित प्लॉटसाठी, तर शक्यतो मंडळ कृषी अधिकारी यांनी इतर पिकांचं सर्वेक्षण त्यांच्या कार्यक्षेत्रात करायचं आहे, म्हणजे रॅन्डम प्लॉटसाठी. जर प्रादुर्भाव झाला नसेल तर, जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्रातील जेवढी सर्व पीक आहेत त्यांचं सर्वांचं सर्वेक्षण होऊन जाईल क्रॉपस्टॅप अंतर्गत, व नुकसान जर होत असेल तर आपल्याला वेळेत कंट्रोल करणं आपल्याला शक्य होईल. कारण क्रॉपस्टॅप योजनेचा उद्देश तोच आहे की आपल्याला शेतकऱ्यांचं नुकसान कमीत कमी म्हणण्यापेक्षा होऊच नये, यासाठीच आपण क्रॉपस्टॅप योजना सुरू केली. त्यानंतर फेरोमोन ट्रॅप्स किती वापरायचे पीक न्याय याबद्दल माहिती आहे, आणि त्यानंतर ल्युअर्स किती वापरायचे याबद्दल माहिती आहे. तर माझ्या मते सर्व फक्त हे प्लॉट म्हणजे ट्रॅप्स आपले आहेत ते फक्त निश्चित प्लॉट साठी वापरायचे. निश्चित प्लॉट आणि तुम्ही मास ट्रॅपिंग साठी जे वापरणार आहात त्यासाठी वापरायचे. मी परत एकदा सांगतो, फेरोमोन ट्रॅप्स आणि ल्युअर्स फक्त निश्चित प्लॉट साठी वापरायचे आपल्याला. ओके, प्रत्येक प्लॉट वरती 2-2 ट्रॅप्स लावायचे आपल्याला, आणि त्याप्रमाणे आवश्यक ल्युअर्स आपल्याला लावायचे. तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्याकडं, कारण तुम्हाला याचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना पण करायचं असतं किंवा इतरांना देखील सांगायचं असतं. म्हणजे प्रवर्तक वगैरे जे आहेत आपले मास्टर ट्रेनर्स वगैरे, त्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा शक्यतो, कारण त्यांना देखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील इतर शेतकरी किंवा आपले सहकारी वगैरे असतील तर त्यांना देखील याबद्दल मार्गदर्शन करायचं आपल्याला. आता निरीक्षण नोंदवणे. जर समजा तुम्ही प्लॉट निवडला तर कोणकोणत्या भागातलं निरीक्षण घ्यायचं आपल्याला, तर आपल्याला 5 ठिकाणचं निरीक्षण घ्यायचे. पहिल्यांदा 2-4 कोपऱ्यातले घ्यायचे, म्हणजे पहिला एका कोपऱ्यात घ्यायचं, त्यानंतर त्याच्या साईडच्या कोपऱ्यातले घ्यायचं आहे, मग मिडल म्हणजे सेंटरचं घ्यायचं आहे एक सर्वेक्षण, त्यानंतर राहिलेले 2 भागाचं आपल्याला सर्वेक्षण घ्यायचे. आता भाताचं घेताना एक स्क्वेअर मीटर मधले घ्यायचे 5 ठिकाणचे घ्यायचे, सोयाबीनचे एक रनिंग मीटर मधले घ्यायचे 5 ठिकाणचं. तर हे सकाळच्या भागात झाले माझ्या मते. तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला ही पीपीटी देखील शेअर केली जाईल, तरी देखील तुमच्याकडे मोबाईल मध्ये माहिती असलेली बरं असतं. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? सकाळच्या भागात माझ्यामध्ये सर्व डाऊट वगैरे याबद्दल क्लिअर झालेच असतीलच, तरी देखील काय डाऊट असला तर विचारू शकता. त्यानंतर आपण पुढचा भाग घेणार आहोत मोबाईल ऍप बद्दलचा. सर्वांना स्क्रीन दिसते का एम क्रॉपसॅप मोबाईल ऍप म्हणून? दिसते. ओके सर. तर ही आपली पहिल्यांदा सुरुवातीला क्रॉपसॅपची वेबसाईट आहे. सुरुवातीला सांगतो, आपल्या मागच्या वेळी म्हणजे ऍप मध्ये भरपूर प्रॉब्लेम होते, भरपूर म्हणजे थोडेच होते, पण जास्त लोकांना तोच प्रॉब्लेम येत होता, ज्यामध्ये आपला डेटा अपलोड झाला की तो ग्रीन मध्ये दाखवत नाही. हा जास्त प्रॉब्लेम होता जास्त लोकांना. तर तो आपण मागच्या वेळी एनआयसी सोबत पाठपुरावा करून म्हणजे त्याबद्दल आपण कळवलं एनआयसी ला. आता यावर्षी ज्यावेळी नवीन व्हर्जन येईल आपल्याला एम क्रॉपसॅपचं, त्यामध्ये आपण डमी डेटा भरून वगैरे चेक करायचं आहे की आपला मागच्या वेळी जो प्रॉब्लेम होता तो यावेळी सॉल्व्ह झालाय का नाही. त्यानंतर आपली वेबसाईट आहे क्रॉपसॅप वेबसाईट. याचा तालुका स्तरावरती जे आपले क्रॉपसॅप विषय हाताळतात किंवा तुम्ही देखील म्हणजे याची नोंद करून ठेवायची आहे. ही वेबसाईट आहे आपली cropsap.maharashtra.government.in/departmentचं DEPT. तर ही वेबसाईट वापरून तुम्ही फक्त प्रोफाईल अपडेट करणे किंवा डेटा चेक करणे किंवा इटेल लेवल चेक करणे, म्हणजे कोणकोणत्या गावात इटेलच्या वरती डेटा गेलाय यावरची माहिती तुम्ही या वेबसाईट वरून बघू शकता. मोबाईल वरती पण बघू शकता, असं नाही की कॉम्प्युटर वरतीच बघायचं असं काही नाही, तुम्ही मोबाईल वरती देखील बघू शकता. तर आता ज्यांची बदली झाली आहे तर त्यांनी पहिल्यांदा त्यांचा प्रोफाईल अपडेट करून घ्यायचा आहे आणि त्यांच्या तालुका स्तरावरून म्हणजे वरिष्ठ कार्यालयामधून युजर नेम आणि पासवर्ड त्यांनी घ्यायचे. कृपया माईक बंद करा, जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता. तर आपला पुढचा पॉइंट आहे आपला ऍप डाउनलोड करायचा. आता मागील 2 वर्ष तरी आपली हीच वेबसाईट होती, आपली लिंक होती cropsap.maharashtra.government.in/mcropsap म्हणून.
तर हे आपण मोबाईलवरती शक्यतो क्रोम ब्राउझर यूज करा. आपला जो डिफॉल्ट ब्राउझर असतो त्यामध्ये व्यवस्थित ओपन होत नाही फाईल आणि डाउनलोड होत नाही. ज्यांच्यात होत असेल त्यांचं ठीक आहे, पण ज्यांच्यात होत नसेल तर त्यांनी शक्यतो क्रोम ब्राउझरचा यूज करा. सर्वांच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर म्हणजे बिल्ट इन असते, म्हणजे डिफॉल्ट ऍप अवेलेबल असते. ओके, त्यामध्ये सर्च बार मध्ये आपल्याला फक्त ही वेबसाईट टाईप करायची आहे आणि एंटर प्रेस करायचा आहे. एंटर प्रेस केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दाखवेल, म्हणजे हे पेज ओपन होईल तुमचं एम क्रॉप्स मोबाईल ऍपचं. त्यामध्ये इथं ब्ल्यू कलरची लिंक दिसते, क्लिक हिअर टू डाउनलोड, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करायचं का म्हणून असा तुम्हाला मेसेज दाखवेल, पॉपअप मेसेज, त्यावरती ओके करायचं आहे. ओके, यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं ऍप डायरेक्ट डाउनलोडला सुरू होईल. आता नवीन ऍप डाउनलोड करण्यापूर्वी तुम्हाला परवा मी एक व्हिडिओ शेअर केला होता, म्हणजे आपल्या क्रॉप्सअप युट्यूब चॅनलचा. तर त्यामध्ये आपण 2 स्टेप सांगितल्या होत्या आणि मागील वर्षी देखील आपण जेवढे ट्रेनिंग झालेत त्यामध्ये देखील जेव्हा आपलं ऍपचं नवीन व्हर्जन येत आहे त्यावेळी देखील आपण या स्टेप सांगत होतो. तर आता सर्वांनी ज्यांच्याकडे मोबाईलमध्ये एम क्रॉप्सअप ऍप अवेलेबल आहे तर त्यांनी देखील एम क्रॉप्सअप ऍप अनइन्स्टॉल करायचं आहे. आता ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही पहिली स्टेप हीच करायची आहे. जुने ऍप असेल ते अनइन्स्टॉल करायचं आहे. तुमचा डेटा त्यामध्ये असेल, माझा 100 डेटा झालेला होता, मागच्या वर्षी 80 डेटा झाला होता, त्याची आता काहीच गरज नाही. कारण तुम्ही सर्वेक्षण ज्यावेळी करता त्यावेळी फक्त आठवडाभर त्या डेटाचं काम असतं. तुमच्या डेटाचं निरीक्षण करून म्हणजे त्यावरती कार्यवाही करून ज्यावेळी सल्ला उपलब्ध होतो व त्याच्यावरती उपाययोजना होते त्यानंतर तुमच्या सर्वेक्षण केलेल्या डेटाची काहीच गरज नसते. कारण ती स्थिती त्या कालावधीसाठीच असते फक्त त्या पिकाची. त्यामुळे आता माझा 100 डेटा झाला होता तो डिलीट कसा करू वगैरे याची शंका ठेवण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही डायरेक्ट ऍप डिलीट करायचा आहे. स्टेप्स फक्त लक्षात ठेवा, पहिल्यांदा एम क्रॉप्सअप ऍप जे मागील वर्षीचं होतं ते पहिल्यांदा डिलीट करायचं आहे. आता तुम्ही विचाराल की म्हणजे मागच्या वर्षीचं ऍप वापरलं तर काय होतंय. तर मी परवाचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल तर त्यांना माहिती असेल की मी त्यामध्ये सांगितलंय की जर तुम्ही मागील वर्षीचं ऍप वापरलं तर मागील वर्षी जेवढ्या अडचणी येत होत्या, जेवढे प्रॉब्लेम तुम्हाला आले तेच या वर्षी तुम्हाला कंटिन्यू होणार किंवा त्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम तुम्हाला येतील. त्यामुळं मागील वर्षीचं ऍप तुम्ही डायरेक्ट डिलीट करायचं आहे. तुम्हाला यानंतर 1-2 दिवसानंतर तुम्हाला लिंक, नवीन ऍपची लिंक दिली जाईल, त्यावरनं तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही डमी डेटा भरायचा आहे. आणि डमी डेटा देखील फक्त 1 जुलैच्या अगोदरपर्यंतच भरायचा आहे, म्हणजे जून अखेरच भरायचा आहे. 1 जुलैपासून आपले रेग्युलर सर्वेक्षण सुरू होतील. जर तुम्ही 1 जुलैला ऍप डाउनलोड केला, इन्स्टॉल केला त्यावेळी डमी डेटा भरायचा नाही. डायरेक्ट तुम्ही रेग्युलर आपलं सर्वेक्षण आहेत तेच सुरू करायचे. त्यामुळे तुम्हाला लिंक अवेलेबल झाली की त्यावेळीच डाउनलोड करून बघा ऍप. त्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये बसूनच सर्वेक्षण भरला तरी चालते, म्हणजे डमी डेटाचा सांगतोय मी. त्यावेळी फक्त चेकिंग म्हणजे टेस्टिंगसाठी फक्त सांगतोय मी की तुम्ही असं रॅन्डम कुठलंही शेतकऱ्याचं नाव टाका, प्लॉट नंबर टाका वगैरे, सर्व माहिती भरा आणि अपलोड करा. चेक करा डेटा अपलोड होतोय का, ग्रीन मध्ये होतोय का. जर नसेल होत तर कोणकोणत्या अडचणी येतात तेवढे मला व्हॉट्सअपवरती कळवा. कारण 1 जुलैच्या अगोदर आपल्याला सर्व अडचणी सॉल्व्ह करायच्या आहेत आणि 1 जुलैपासून आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही यासाठी आपल्याला काम करायचं आहे. ओके, आता या स्टेप्स तुम्ही लिहून ठेवा कुठेतरी, कारण ज्यावेळी नवीन ऍप येईल त्यावेळी तुम्हाला या स्टेप पहिल्यांदा फॉलो करायच्या आहेत. आणि शक्यतो आता ट्रेनिंग झालं की त्यानंतर पहिल्यांदा पहिलीच गोष्ट तुम्हाला हीच करायची, या 2 स्टेप तुम्हाला फॉलो करायचे. त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला ऍप अनइन्स्टॉल करायचा आहे. त्यानंतर फाईल मॅनेजर मध्ये जाऊन एम क्रॉप्सअप नावाचा फोल्डर शोधायचा आहे आणि तो डिलीट करायचा आहे. जर समजा एम क्रॉप्सअप ऍप मध्ये जर कोणते फोटो तुम्हाला पाहिजे असतील तर ते तुम्ही साईड कॉपी करून ठेवला तरी चालतात, पण फोल्डर त्या नावाचा तुमच्या फाईल मॅनेजर मध्ये नको आहे. कारण ज्यावेळी तुम्ही नवीन ऍप इन्स्टॉल कराल त्यावेळी देखील याच नावाचा फोल्डर क्रिएट होतो. जर सेम नावाचे फोल्डर 2 क्रिएट झालेत तर ऍप व्यवस्थित वर्किंग होत नाही. त्यामुळे लिहून ठेवा या 2 स्टेप्स. पहिल्यांदा ऍप डिलीट करायचा आहे,
त्यानंतर फाईल मॅनेजर मध्ये जाऊन यम क्रॉपसॅप नावाचा फोल्डर डिलीट करायचा आहे. आता तुम्ही म्हणाले हे 2 स्टेप्स आहेत, किती वेळा सांगताय? तर ऍप मध्ये प्रॉब्लेम येण्याची सुरुवात या 2 स्टेप मुळेच होते. जर तुम्ही मागील वर्षीचं ऍप परत इन्स्टॉल केलं की परत सेम प्रॉब्लेम, डेटा डाउनलोड होत नाही, ग्रीन मध्ये दाखवत नाही, लॉग इन होत नाही किंवा डेटा डाउनलोड होत नाही, म्हणजे इंटरनेट कनेक्ट होत नाही ऍपला, तर यासारखे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आपण सुरुवातीलाच मागील 2 वर्ष ज्या आपल्याकडून चुका झाल्या त्या सुधारून आपण या वर्षीपासून एकदम परफेक्ट सुरुवात आपल्याला करायची. त्यानंतर मी परत एकदा सांगतो, पहिल्यांदा ऍप अनइन्स्टॉल करायचा आहे, त्यानंतर फाईल मॅनेजर मध्ये जाऊन यम क्रॉपसॅप नावाचा फोल्डर आपल्याला डिलीट करायचा आहे. मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती क्लिअर मध्ये दाखवलेलं आहे, कसं म्हणजे व्हिडिओ करून दाखवला आहे तुम्हाला, म्हणजे यम क्रॉपसॅप फोल्डर कुठं शोधायचा आहे वगैरे, कुठं असतो शक्यतो तो, कारण एमआयच्या फोन मध्ये डायरेक्ट आपल्याला फोल्डर दिसत नाहीत फाईल मॅनेजर मध्ये. सुरुवातीला फोटोज वगैरे इतर फोल्डर वगैरे दाखवतात, म्हणजे फाईल्स दाखवतात. तर त्या व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्हाला की फोल्डर कुठं असतात नेमकं ते. त्यानंतर नवीन ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचं पेज डायरेक्ट ओपन होतं. मागील 2 वर्षात देखील आपण ही स्टेप करत होतो, यावर्षी देखील सेमच करायचे आपल्याला. तर ज्यामध्ये आपल्याला भाषा निवडायची आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून लिहिले ग्रीन कलर मध्ये, त्यावरती क्लिक करायचं आपल्याला. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं रजिस्ट्रेशन पेज दाखवेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर, गाव, तालुका आणि त्यानंतर खालील माहिती तुम्हाला भरायची. आता या ठिकाणी नाव टाकताना फक्त तुमचं फर्स्ट नेम टाकलं तरी चालतंय, पूर्ण नाव टाका असं काही नाही, कारण त्या ठिकाणी स्पेस पडत नाही. त्यामुळे फक्त फर्स्ट नेम टाकलं तरी चालते, काही अडचण नाही. मोबाईल नंबर टाकताना तुमचा चालू असलेला मोबाईल नंबरच टाका, कारण त्यावरती ओटीपी वगैरे या वर्षीपासून सुरू होतील. त्यामुळे मोबाईल नंबर तुमचा चालू असलेलाच टाका. आता याबद्दल असं नाही की तुमचं ज्या नंबरवरती नेट सुरू आहे तोच नंबर टाका, असं काही नाही. तुमचा जो परमनंट नंबर आहे तो टाकला तरी चालतंय. त्यानंतर ऍड्रेस मध्ये तुमचं गाव आणि तालुका टाका, म्हणजे तुम्ही जिथं राहता वगैरे ते गाव आणि तालुका फक्त टाकला तरी चालते, गाव आणि तालुका. पूर्ण पत्ता टाकायची काय आवश्यकता नाही, प्लॉट नंबर, कॉलनी आणि इतर माहिती, फक्त गाव आणि तालुका टाकले तरी चालते. त्यानंतर तुम्ही आहात यामध्ये कृषी विभाग कर्मचारी आपल्याला निवडायचा आहे. आता त्यामध्ये तिसरा एक ऑप्शन असतो आपल्याला, शेतकरी म्हणून असा. तर मागील वर्षी आपल्याला देखील तो ऑप्शन दिला होता. माझ्या मते ऍप मध्ये अपडेट जर झालं तर शेतकऱ्यांना देखील हे ऍप अवेलेबल होईल, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करायची जबाबदारी देखील तुमचीच आहे. त्यामुळे इथून पुढच्या ज्या स्टेप्स आहेत, म्हणजे आता याच्या अगोदर ज्या सांगितल्या आणि इथून पुढच्या स्टेप्स महत्वाच्या आहेत, तुम्ही शांतपणे ऐका त्या. आणि वाटल्यास जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही नोंद करून ठेवा, जेणेकरून आपल्याला जेव्हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला जाऊ त्यावेळी त्यांना व्यवस्थित माहिती जाईल. जर आपल्यालाच त्यावेळी माहिती नसेल तर आपण एक्सप्लेन काय करणार. त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या, आणि जर स्टेप्स ज्या अवघड तुम्हाला वाटत असतील तर त्या तुम्ही नोंद करून ठेवा, चालतात. तुम्हाला ही पीपीटी देखील शेअर करणार आहे, तरी देखील तुम्ही तुमच्या भाषेत लिहून ठेवा. ओके. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. आता जिल्हा, तालुका आणि गाव हे तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात काम करत आहात ते निवडायचे. तुम्ही जर सोलापूरवरून आला असेल किंवा इतर ठिकाणावरून आला असेल तर ते इथं टाकायची काही गरज नाही. तुम्ही जर समजा कोल्हापुरात काम करत असाल तर जिल्हा कोल्हापूर टाकायचा आहे, तालुका तुम्ही ज्या तालुक्यात काम करता ते टाकायचं आहे, आणि गाव तुमचं सज्जाद टाकायचं. सज्जाद टाका किंवा इतर कोणतेही गाव निवडलेले चालते तुमच्या कार्यक्षेत्रातील. आता मंडळ कृषी अधिकारी म्हणजे उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणतेही गाव निवडलं तरी चालतं. असं नाही की जे गाव इथं निवडाल तेच तुम्हाला पुढे ऍप मध्ये मिळेल, असं नाही. इथं तुम्ही कोणतेही गाव निवडू शकता. त्यानंतर आपल्याला क्रॉप निवडायचे आहेत. आता क्रॉप निवडताना देखील तुमच्या कार्यक्षेत्रातील निवडा किंवा सर्व क्रॉप निवडले तरी चालतात. याचं ऍडिशन इथं यासाठीच आहे, म्हणजे हे नोंदणी फॉर्म जो आहे आपला तो फक्त ऍडवायझरीसाठी आहे. यम क्रॉपसॅप साठी आपलं लॉग इन, युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी, ते आपली प्रोसेस वेगळी आहे. पण हे आपल्याला ऍडवायझरीसाठी आपण नोंदणी करतोय. त्यामुळे तुम्हाला ज्या पिकांची ऍडवायझरी प्राप्त
पाहिजे असेल त्या पिकांचं तुम्ही इथं सिलेक्शन करा आणि सबमिट वरती क्लिक करा. डबल क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर. आणि त्यानंतर आता इथे ऍक्टिव्हेशन कोड तुम्ही ज्यावेळी सबमिट बटनवरती क्लिक करता त्यानंतर तुमचं डायरेक्ट पेज इथं येत आहे. आणि इथं आता मागील वर्षी जेव्हा फेब्रुवारीमध्ये शेवटी जेव्हा ऍप आपण इन्स्टॉल करत होतो तर त्यावेळी OTP वगैरे तुम्हाला अवेलेबल होत होता SMS द्वारे, म्हणजे ऍक्टिव्हेशन कोड असतो आपला तो इथं आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नवीन ऍप येईल त्यावेळी देखील तुमचं म्हणजे तुमचा हा डाऊट क्लिअर होईलच की ऍक्टिव्हेशन कोड टाकायचा आहे की डायरेक्ट कंटिन्यू करायचं त्याबद्दल. पण तरी देखील मागील वर्षी शेवटी जो अनुभव आला होता मला ते मी तुम्हाला सांगतोय. कारण ती सर्व्हिस आपली सुरू झाली म्हणजे OTP येण्याची मोबाईलमध्ये. त्यामुळं नोंदणी फॉर्म मध्ये नंबर टाकताना व्यवस्थित टाका, नाहीतर म्हणजे कोणाचा तरी दुसऱ्याचा नंबर टाकला असेल किंवा घरातला नंबर टाकला असेल तर असं नको. ऍक्टिव्हेशन कोड साठी तुम्हाला मेसेज येतो तो तुम्हाला मेसेज इथं फिल करायचा आणि सबमिट करायचा. त्यानंतर लॉग इन पेज डायरेक्ट ओपन होईल आपलं. आता मागच्या वेळी इथं लोकांना प्रॉब्लेम कसे आले इथं गाव तालुका वगैरे दाखवत नव्हता. गाव तालुका दाखवला तर पीक दाखवत नव्हतं. पीक दाखवलं सबमिट व्यवस्थित झालं तर इथं कंटिन्यू वरती क्लिक केलं तरी आहे तसं बॅक पेजला दाखवत होतं म्हणजे नोंदणी पेज वरती येत होतं. तर हे सर्व प्रॉब्लेम येण्याचे कारण 2 स्टेप्स आहेत आपल्या ज्या सुरुवातीच्या. ऍप डिलीट करणं आणि नवीन म्हणजे फोल्डर जो होता mcropsep तो डिलीट करणं. त्या 2 स्टेप्स राहिल्यामुळे या अडचणी येत होत्या. त्यामुळेच मी तुम्हाला त्या 2 स्टेप भरपूर वेळा सांगितल्या. त्यामुळे त्या विसरू नका, त्याशिवाय ऍप व्यवस्थित वर्किंग होणार नाही. बाकी तुमचा कितीही म्हणजे रॅमचा मोबाईल असू दे कितीही स्टोरेज असू दे काही उपयोग होणार नाही. त्यानंतर आपलं युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला इथं फिल करायचा आहे. आता इथे युजर नेम जरासं चेक करूनच फिल करा, कारण इथं सुरुवातीला जे तुम्हाला आकडे दिसतात इथं 06 05 वगैरे आकडे दिसतात. तर याचा अर्थ असा असतो की त्याच नावाची गावं इतर तालुक्यात किंवा इतर जिल्ह्यात अवेलेबल असतात व त्यांचं अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं असतं. त्यामुळं त्या ठिकाणी जी संख्या आहे म्हणजे जे डिजिट आहेत आपल्या तालुका मार्फत मिळालेले युजर नेम मध्ये तेच तुम्हाला इथं फिल करायचे. त्यानंतर तुमचा पासवर्ड असेल, पासवर्डचा आपला सिस्टीम एकच आहे म्हणजे तुम्हाला सोपं होईल म्हणून मी ते पासवर्ड तयार केलेत तसे त्याप्रमाणे. म्हणजे कॉपी पेस्ट केला तरी चालते आणि आपले जो फॉर्मॅट आहे पासवर्डचा तो फिल करून तुम्ही लॉग इन केला तरी डायरेक्ट लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा रॅम विचारेल. आता रॅम मध्ये 2GB पासून जास्त पाहिजे रॅम आपल्याला. आता शक्यतो सर्वांच्याकडे 3GB 4GB पासून जास्तच रॅम असलेले मोबाईल अवेलेबल आहेत. काहींच्याकडे तर 8GB पर्यंतचे मोबाईल आहेत, पण आपल्या ऑप्शन मध्ये 8GB नाही. त्यामुळे त्यांनी 6GB सिलेक्ट करा आणि सबमिट डिव्हाइस इन्फो करा आणि कंटिन्यू करा, काही अडचण नाही. तर रॅम इथं फिल केल्यानंतर म्हणजे ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं नेव्हिगेशन बार दाखवेल. तर या 3 लाईन आहेत त्यावरती क्लिक करायचं आपल्याला. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असे 3 ऍप जे आहेत आपले म्हणजे mcropsep जे आपण सर्वेक्षणासाठी वापरतो, पेस्ट मेसेंजर ज्यावरती आपल्याला ऍडवायझरी वगैरे प्राप्त होते आणि क्रॉप क्लिनिक ज्यामध्ये आपल्याला कीड रोगांची माहिती मिळते. हे 3 आपले ऍप कंबाईन केलेले आहेत. एवढी फक्त माहिती लक्षात ठेवा, जर तुम्हाला ऍडवायझरी पाहिजे असेल तर पेस्ट मेसेंजर मध्ये क्लिक करायचं आहे. जर कीड रोगाची कुठल्या माहिती माहित नसेल आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही क्रॉप क्लिनिक वरती क्लिक करायचं. ऍडवायझरी मागील वर्षापर्यंत देखील येत नव्हती. बघू आता या वर्षी नवीन ऍप आल्यानंतर आपण सांगू त्याबद्दल. आता ऍडवायझरीचं म्हणजे कसं आहे की ज्या प्लॉटचं तुम्ही सर्वेक्षण केले आणि तुम्ही ज्या कार्यक्षेत्रात काम करतात त्याच प्लॉटचं किंवा त्याच गावाचं तुम्हाला ऍडवायझरी प्राप्त होईल. जेणेकरून जे ट्रॅफिक होते म्हणजे जास्त सर्वेक्षण सर्व तालुक्याचं ऍडवायझरी प्राप्त होणे मग आपल्याला शोधत बसायला लागते की आपल्या गावाची कुठे आहे ऍडवायझरी वगैरे, तर ते होऊ नये त्यासाठी आपण करणार आहोत. फक्त बघू आता यावर्षी ऍड केले का ते फक्त चेक करायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला mcropsep वरती क्लिक करायचं आहे सर्वेक्षणासाठी. त्यानंतर आपल्याला डाउनलोड डेटा म्हणून ऑप्शन येतो, त्यावरती परत तुम्हाला मगाशी जे युजर नेम आणि पासवर्ड आपण फिल केला तोच परत टाकायचा आणि डाउनलोड डेटा करायचा आहे. आता स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण
नवीन ऍप डाउनलोड करतो, इन्स्टॉल करतो, लॉग इन करतो, म्हणजे नोंदणी वगैरे करतो, त्यानंतर लॉग इन करतो आणि डाउनलोड डेटा करतो. या 5 स्टेपसाठी आपल्याला नेटची गरज आहे. नेटची गरज लागणार आहे आपल्याला. परत एकदा सांगतो, या आतापर्यंत जेवढ्या मी तुम्हाला स्टेप सांगितल्या त्या स्टेपसाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन सुरू पाहिजे, नेटवर्क पण चांगला पाहिजे, जेणेकरून नंतर जे डाउनलोड डेटा करताना जर समजा नेटवर्क तुमचा स्लो असेल किंवा लो असेल तर त्या ठिकाणी शेत नोंदणीमध्ये तुम्हाला कधी एकदा गाव दिसत नाही, कधी तालुका दिसत नाही, कधी पीक कोणतं दिसत नाही. तर यासारखे प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी डाउनलोड डेटा करताना नेटवर्क ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड केला तरी चालतंय. जर समजा तुमच्या मोबाईलमध्ये नेट नसेल तर तुम्ही आपले सहकारी असतील त्यांच्याद्वारे वायफाय कनेक्ट करून तुम्ही डाउनलोड डेटा करा. पण आतापर्यंत जेवढ्या मी तुम्हाला स्टेप सांगितल्या तेवढ्या सर्व स्टेपसाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचं आहे. त्यानंतर डाउनलोड डेटा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशी होम स्क्रीन दाखवेल, आपलं मुख्य पेज आहे ते, ज्यामध्ये परत एकदा चेक करायचं आपला युजर नेम हाच आहे का, त्यानंतर ऍपचं व्हर्जन कोणतं आहे, त्यानंतर आपण सर्वेक्षण किती केले, आणि त्यानंतर NIC चा लोगो वगैरे अशी माहिती मिळते आपल्या मुख्य पेजवरती. त्यानंतर मुख्य पेजची माहिती घेऊ आपण थोडी, ज्यामध्ये लेफ्ट साइडला नेव्हिगेशन बार आहे, तिथे आपले मेनू आहेत आपले सर्व, म्हणजे शेत नोंदणी, नवीन शेत नोंदणी, नवीन सर्वेक्षण नोंदणी, सर्वेक्षण यादी, अपलोड डेटा, नवीन साप्ताहिक उपाययोजना, ही सर्व मेनू आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे. त्यानंतर इथे एनव्हलपचा सिम्बॉल आहे, त्या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन मिळतात. म्हणजे काय, जर तुम्ही समजा अगटा डेटा भरला नाही किंवा जर एखाद्या पिकाचा कालावधी जर संपत आला असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथे मिळते. जर सर्व्हर जर अजून देखील म्हणजे बंद असेल किंवा बंद होणार असेल तर याबद्दलची माहिती देखील या ठिकाणी मिळेल. त्यानंतर साईडला तुम्हाला होम स्क्रीन दिसेल, इथं होमचं सिम्बॉल दिसेल, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर परत तुम्ही बॅकला येता, ज्या ठिकाणी आपले 3 ऍप कंबाईन केलेले आहेत. आणि FAQ म्हणजे जे वारंवार अडचणी येतात ऍपमध्ये ते प्रश्न आणि त्याच्यावरती जी कार्यवाही आपल्याला करायची आहे त्याचे उत्तर. फास्ट होत नाही ना, म्हणजे समजते ना आतापर्यंत सांगितलं त्याबद्दल? हो हो. ओके, चालते सर. आता त्यानंतर गेट डेट फ्रॉम सर्व्हर. आता इथं झाली आपली लॉग इनची प्रोसेस झाली, त्यानंतर डेटा डाउनलोड झाला. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही सर्वेक्षणाच्या दिवशी, ज्यावेळी सर्वेक्षणासाठी जाताना ज्यावेळी तुम्ही ऍप ओपन करता त्यावेळी तुम्हाला पहिला मेसेज हाच दाखवतो, गेट डेट फ्रॉम सर्व्हर म्हणून. तर ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या ठिकाणी तुम्हाला एकदा ऍप ओपन करून गेट डेट फ्रॉम सर्व्हर करायचं आहे. ते दिवसांना फक्त एकदाच करायचं आहे. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जाणार असाल, जर समजा मंगळवारी तुम्ही जर सर्वेक्षणासाठी जात असाल प्लॉटवरती, तर मंगळवारी सकाळी ऍप ओपन करायचं आहे, गेट डेट फ्रॉम सर्व्हरवरती क्लिक करायचं आहे आणि ऍप बंद करून ठेवायचं आहे. तुम्हाला परत 24 तास हा मेसेज तुमच्या ऍपमध्ये येणार नाही, जरी सर्व्हर बंद झाला तरी. त्यामुळे याचा एक फायदा आहे, जर तुम्ही ही सवय लावून ठेवला की सकाळचं उठल्याबरोबर जसं आपण व्हॉट्सअप ओपन करणे, युट्यूब ओपन करणे किंवा इतर ऍप ओपन करणे वगैरे आपल्याला जशा सवय आहे, तर तशीच एक सवय लावून ठेवा की सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा नेट सुरू करणे, नेट सुरू केल्यानंतर पहिल्यांदा mCropSap ओपन करून गेट डेट फ्रॉम सर्व्हर वरती क्लिक करणे. तुम्ही असं म्हणू नका की मी प्लॉट वरती जाऊन चेक करतो, म्हणजे प्लॉट वरती जाऊन डायरेक्ट ऍप ओपन करतो, त्यावेळी बघू काय होईल ते होईल. तर मागील वर्षी अशा भरपूर लोकांच्या फेरी वाया गेल्यात. कारण भरपूर ठिकाणी असं होतं की रेंज येते जाते किंवा सिम कार्डचा इश्यू असतो कधीतरी, तर त्यावेळी अशा अडचणी भरपूर येतात. त्यामुळे परत प्लॉट वरती जाणं, तिथं जर रेंज नाही भेटली, जर गेट डेट फ्रॉम सर्व्हर झालं नाही तर तुमचं पुढचं काहीच उपयोग होत नाही. कारण तुम्हाला नवीन शेत नोंदणीचा फॉर्म दिसत नाही, तुम्हाला सर्वेक्षण फॉर्म ओपन होत नाही, पुढची तुम्ही कोणती स्टेप करू शकत नाही, ती तुमची फेरी वायाच समजायची. त्यामुळं सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा हेच करायचं आहे की ऍप ओपन करायचं आहे, नेट कनेक्शन सुरू करायचं आहे, त्यानंतर ऍप ओपन करायचं आहे, त्यानंतर गेट डेट फ्रॉम सर्व्हर वरती क्लिक करायचं आहे. महत्वाची स्टेप आहे की प्रत्येक दिवशी तुम्हाला करायची आहे. प्रत्येक दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सर्वेक्षणासाठी जाणार आहात त्या दिवशी तुम्हाला ही स्टेप करायची आहे. त्यानंतर ती स्टेप झाल्यानंतर आता शेत नोंदणी करायची आहे. सुरुवातीला शेत नोंदणी करताना डायरेक्ट प्लॉट वरती जाऊन किंवा त्या गावात जाऊनच करावी असे काही नाही.
तुम्ही तुमच्याकडे जर ऑफिसमध्ये डेटा अवेलेबल असेल, तुम्हाला आता 1 जुलैच्या अगोदरच म्हणजे फिक्स प्लॉट निवडायचे, तर त्याची माहिती तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही ठेवली असेलच, नोंद करून ठेवली असेलच तुमच्याकडे, की शेतकऱ्याचं नाव, कोणता प्लॉट निवडायचा आहे, कोणतं पीक निवडायचं आहे, त्यांनी कोणतं वाण घेतलेलं, 7/12 क्रमांक वगैरे ही सर्व माहिती तुमच्याकडे अवेलेबल असेल, तर तुम्ही ऑफिसमध्ये असताना शेत नोंदणी केली तरी चालते. मी शेत नोंदणीचं सांगतोय. शेत नोंदणी करताना तुम्ही ऑफिसमध्ये असताना शेत नोंदणी केली तरी चालते, काही अडचण नाही. फक्त तुम्हाला जेवढे फॉर्म मध्ये माहिती भरायची तेवढी करेक्ट माहिती तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. म्हणजे आता पेरणीचे अंतर, रोपातील अंतर हे तुम्ही अगोदरच प्लॉट निवडताना बघितलं असेलच. त्यानंतर शेतीशाळा निगडीत प्लॉट आहे का, आता ते तुम्ही निवडायचं आहे की त्या प्लॉटवरती आपल्याला शेतीशाळा घ्यायची की नाही, तर त्याची देखील इथं म्हणजे तुम्हाला सिलेक्ट करायचं. शेतीशाळा तुम्ही जर घेत असाल त्या प्लॉटवरती तर होय म्हणा, नसेल घेत तर नाही म्हणा. आणि या ठिकाणी मराठी नाव नाही टाकलं तरी चालते, काही अडचण नाही. कारण काही लोकांना म्हणजे इंग्लिश जरा सोपंच पडतं, म्हणजे नाव स्पेलिंग वगैरे टाकायला. मराठीमध्ये आपल्याला परत म टाका, नंतर परत काना टाका वगैरे असं जास्त वेळ जातो. त्यामुळे मराठीमध्ये नाही टाकलं तरी चालते नाव, फक्त इंग्लिशमध्ये टाका चालते. जर तुम्हाला सोपं मराठी होत असेल तर मराठी पण टाका, पण इंग्लिश हे कंपल्सरी आपल्याला टाकायचंच आहे. त्यानंतर शेत नोंदणी करा या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सर्वेक्षणला जाण्या अगोदर ज्यावेळी तुम्हाला मी सांगितलं की सकाळी उठल्यावर पहिल्यांदा चेक करायचं आहे की गेट डेट फ्रॉम सर्व्हर वरती क्लिक करून आपल्याला ऍप लॉग इन झाले की आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे होम पेज दाखवलं की होम पेज पर्यंत आपल्याला चेक करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला शेत नोंदणीमध्ये जाऊन जर समजा तुम्ही ऑलरेडी जर शेत नोंदणी केली असेल तर ठीक आहे. जर तुम्ही त्याच दिवशी करणार असाल तर त्यावेळी जर म्हणजे जर समजा तुम्ही त्या शेतकऱ्याला जाऊन जर शेत नोंदणी करणार असेल, जर माहिती तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तर त्यावेळी त्या गावात जाताना तुम्ही ते जिल्हा, तालुका आणि गाव दिसते का फक्त चेक करायचं आहे. गाव आणि तुम्ही ज्या पिकाचं सर्वेक्षण करणार आहात ते पीक दिसते का इथं चेक करायचं. कारण कसं होत आहे, डाउनलोड डेटा जर व्यवस्थित झाला नाही तर इथं तुम्हाला पीक दाखवत नाही. त्यानंतर इथं गाव दाखवत नाही, तालुका दाखवत नाही. तर असे प्रॉब्लेम येतात. जर समजा त्या गावात जर नेट असेल तर ठीक आहे, पण जर नेटचं कनेक्शन स्लो असेल किंवा नेटवर्कच नसेल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी मग तुम्हाला अडचण येणार. त्यासाठी सोपा पर्याय आहे, तुम्ही अगोदर माहिती घ्या ही सर्व, याचा स्क्रीनशॉट तुमच्याकडे अवेलेबल असतो. त्याची सर्व माहिती तुम्ही कुठेतरी नोंद करून ठेवा. ज्यावेळी नवीन ऍप येईल त्यावेळी पहिल्यांदा सर्वांनी शेत नोंदणी आपल्याला करायची. ऑफिसमध्ये बसून 4ही प्लॉटचे एकदम शेत नोंदणी केली तरी चालते, काही अडचण नाही. फक्त माहिती व्यवस्थित भरा. त्यानंतर शेत नोंदणी झाली की डायरेक्ट तुमची स्क्रीन शेतकरी यादीवरती दाखवेल. म्हणजे 3 नंबरचा जो आपला मेनू आहे नवीन सर्वेक्षण नोंदणी, त्यावरती जाते. त्या ठिकाणी देखील आपल्याला समजते की आपण कोणता प्लॉट निवडलाय, म्हणजे निश्चित प्लॉट केलाय का रॅन्डम प्लॉट निवडलाय आपण. ते शेतकऱ्याचं नाव दिसेल, गावाचं नाव दिसेल आणि पिकाचं नाव दिसेल. तर इथं परत एकदा आपण क्रॉस चेक करायचा आहे, आपण ज्या शेतकऱ्याचं नाव टाकलंय आणि ज्या प्लॉट ते आपण जाणार आहात ते पीक हेच आहे का. हे परत स्टेप यासाठी आहेत की क्रॉस चेक तुम्ही भरपूर वेळा होऊन जाईल, तुमच्या नजरेतून सारखे जाईल, जेणेकरून चुका होण्याचे प्रमाण आपले कमी होईल. चुका तर मागील 2 वर्षात आपल्या तशा काय झाल्या नव्हत्या, 1-2 सोडल्या तर. सुरुवातीला आपल्या झाल्या होत्या तशा, कारण नवीन होतं त्यामुळे आपल्या भरपूर चुका झाल्या होत्या, त्याबद्दल काही विषय नाही. पण मागील 1-2 वर्षात तरी एवढ्या नव्हत्या, पण 1-2 झाल्या होत्या की आपण दुसऱ्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती उभा आहोत आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या आपण सर्वेक्षण फॉर्म वरती क्लिक करून फॉर्म भरून अपलोड केला होता. तर तशा चुका होऊ नयेत. त्यामुळे सर्वेक्षण फॉर्म ओपन करताना आपण आता सर्वेक्षण याच्या म्हणजे शेतकऱ्याच्या नावावरती क्लिक करताना तुम्ही त्या प्लॉटवरती अवेलेबल असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या प्लॉटवरती जाऊनच तुम्ही सर्वेक्षण घ्यायचं आहे. आणि हे तुम्ही ऑफलाईन देखील घेऊ शकता, म्हणजे असं नाही की त्या ठिकाणी नेटवर्कची गरज आहे असं काही नाही. तुम्ही नेट बंद असताना म्हणजे फ्लाईट मोड वगैरे असतात ते चालू असताना देखील तुम्ही इथं सर्वेक्षण वगैरे घेऊ शकता. त्यासाठी नेटची गरज नाही सर्वेक्षण फॉर्म भरताना. जर तिथं नेटवर्क असेल तर नेट सुरू ठेवून तुम्ही सर्वेक्षण घेतला तरी चालते, काही अडचण नाही. फक्त ज्या ठिकाणी नेटवर्कचा इश्यू आहे त्यांनी ऑफलाईन सर्वेक्षण भरला तरी चालते. ऑफलाईन म्हणजे कसं, नेट बंद असताना देखील तुम्ही सर्वेक्षण भरू शकता. ओके. म्हणजे शेतकऱ्याच्या प्लॉटवर तुम्ही आहात त्याच शेतकऱ्याच्या नावावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपला जो मेन फॉर्म आहे तो आपल्याला ओपन होईल. आता इथं परत एकदा तुम्ही क्रॉस चेक करायचा आहे. इथं शेतकऱ्याचं नाव आपल्याला चेक करायचं आहे,
पीक कोणतं आहे ते चेक करायचं आहे. त्यानंतर शेती प्रकार सिलेक्ट म्हणजे चेक करायचा आहे. म्हणजे फिक्स प्लॉट आपण करत आहोत की रॅन्डम प्लॉट करत आहोत. त्यानंतर आपली निरीक्षण तारीख म्हणजे ऑब्झर्वेशन डेट आपले. आता निरीक्षण तारीख काही चेंज होत नाही, आपल्याला चेंज देखील करता येत नाही. कारण आपण सुरुवातीला जेव्हा आपण गेट डेट फ्रॉम सर्व्हर करतो तर ते आपल्या मोबाईल सिस्टीम मध्ये जी तारीख आहे ती इथं डायरेक्ट फेच होते. म्हणजे ऍप डायरेक्ट इथं फेच करून घेते ते. त्यामुळे आपले इथं फक्त आपण क्रॉस चेक साठी आपण बघायचं आहे. हे म्हणजे लोकेशन जे आपलं आहे ते देखील ऑटोमॅटिक येते. आता ज्यांना लोकेशनचा इश्यू होता त्याबद्दल पण शेवटी मी क्लिअर करतोय, म्हणजे आपल्या ऑफलाईन मॅप बद्दल. तर या ठिकाणी फक्त चेक करायचं की ही सर्व माहिती ज्या प्लॉटवरती आपण उभे आहोत, ज्या प्लॉटचं आपण सर्वेक्षण करणार आहोत तीच माहिती आहे का पहिला चेक करायची. कारण तुम्हाला कसं वाटत असेल की तुम्ही जर डेटा इथनं अपलोड केला तर विभाग स्तरावर किंवा तालुका स्तरावरती काहीतरी चेंजेस करता येतील किंवा आपण अपलोड केलेला डेटा डिलीट करता येतील किंवा परत काही एडिट करता येईल, तर तसं काही करता येत नाही. तुम्ही ज्यावेळी डेटा अपलोड करता त्यावेळी तुमच्यापासून ते कृषी शास्त्रज्ञ, आयुक्त, आयुक्त कार्यालय म्हणजे विभाग या सर्वांपर्यंत तुमचा डेटा अवेलेबल होतो तुमच्या एका क्लिकवरती. त्यामुळे तुम्ही जर डेटा भरत असाल तर व्यवस्थित चेक करूनच भरा. 1-2 मिनिटं एक्स्ट्रा जाऊ देत, काही प्रॉब्लेम नाही, पण डेटा आपला व्यवस्थित जाणं आपलं महत्वाचं आहे. त्यानंतर हे भाताचा फॉर्म आहे आपला. यामध्ये प्रत्येक फुटव्यांची एकूण संख्या प्रतिचूड किती आहे ती आपल्याला टाकायची आहे. आता या ठिकाणी कसं होतंय, मागच्या वेळी कसं सुरुवातीला जेव्हा कॅमेरे प्रत्येक फील्डला दिले त्यावेळी काही लोकांनी प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून अपलोड केले. इतर पिकांचं ठीक आहे, सोयाबीन, हरभरा वगैरे ठीक आहे, त्यांचे फील्ड वगैरे कमी असतात. पण भाताचं म्हटलं तर जवळपास तुमचा 1 ते 2 तास एकाच प्लॉटवरती जाईल, गेलाय मागच्या वेळी तसा. तर प्रत्येक फील्ड समोरचा फोटो काढण्याची काही आवश्यकता नाही. जर समजा एका फील्डमध्ये एका चूड क्रमांकमध्ये जर तुमचं अळीचा किंवा कुठल्या कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फोटो काढायचा आहे आणि शेवटचे 2 फोटो काढून सबमिट करायचे. प्रत्येक फील्डचा फोटो काढण्याची काही आवश्यकता नाही. कारण बाकी पिकांचं म्हणजे लवकर होईल तसं बाकी पिकांमध्ये देखील असंच करायचं आहे, म्हणजे सर्व काढत बसायचे नाहीत, काही मोजकेच फोटो काढायचे आणि सबमिट करायचे. कमीत कमी 2 फोटो तरी पाहिजेत आपल्याला. नाहीतर भाताचं म्हटलं तर प्रत्येक फोटो काढत बसला तर 1 ते 2 तास तुमचा तिथंच जाईल प्लॉटवरतीच. आणि आता पावसाच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये आपल्याला ते तरी शक्यच नाही माझ्या मते. कारण आपण अगोदर पावसामध्ये मोबाईल वापरणार, त्यावरती आपला प्लॅस्टिक कव्हर असतो, त्यामध्ये आपल्याला स्क्रीन दिसली तर ठीक, नाही तर आपण इतर कोणती तरी माहिती भरणार, इतर आकडा टाकणार. त्यापेक्षा मोजकीच माहिती भरण्यासाठी आपण ऍप अवेलेबल केले तसं, जेणेकरून आपल्याकडून होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या कमी होतील. कारण सुरुवातीला माहिती असेल 18-19 मध्ये इथं जे 0 आपण इथं दिलेत, आपण 0 इथे टाकतो, आपण हे अगोदरच आपण फिल करून ठेवलेत. म्हणजे कीड रोगांची संख्या आपण जिथं टाकायची ते आपण अगोदरच 0 करून ठेवलेत. का तर सुरुवातीला पावसामध्ये आता माहिती असेल कीपॅड आपण जर ओपन केला तर 0च्या वरतीच आपला 8 आकडा येतो. प्रेस करताना काही टचचा इश्यू असेल किंवा डिस्प्लेचा इश्यू असेल तर 0च्या ऐवजी आपण 8 प्रेस होते आणि आपल्याला समजत पण नाही. म्हणजे आपण पावसाच्या ज्यात असतो, गडबडीत असतो आणि आपण स्क्रोल करून पुढचा माहिती भरायला सुरुवात करतो. तर ह्या चुका होऊ नये यासाठी आपण इथे 0 ऑलरेडी फिल केले. जर तिथं प्रादुर्भाव नसेल तर नेक्स्ट करा, जर प्रादुर्भाव असेल तर व्यवस्थित चेक करा आपण किती संख्या टाकतोय आणि त्यानंतर पुढे कंटिन्यू करा. त्यानंतर सर्वेक्षण घेताना आपण करपावरती म्हणजे आपले जे रोग आहेत त्याच्यावरती कसं सर्वेक्षण करायचं याबद्दल आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही, फॉर्म्युला वगैरे आहे त्याबद्दल, म्हणजे परिमाण कसं ओळखायचं याबद्दलची माहिती आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. त्यानंतर इटेल लेवल कशी ओळखायची, आता याची काही आवश्यकता नाही माझ्या मते, कारण आपण ऍपच त्यासाठी बनवलं इटेल लेवल चेक करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही वेगळं असं इटेल लेवल चेक करा वगैरे असे काहीच कोण म्हणत नाही. आणि एक महत्वाचं सांगतो, मागील वर्षी देखील सांगितलं होतं की सुरुवातीला कसं होतं, काही लोकांमध्ये असा गैरसमज होता की इटेलच्या वरती गेलं म्हणजे वरून पथक येतं, म्हणजे कृषी आयुक्तालयातनं विभागातून पथक येतं, तुमच्या कारवाई होते, नोटीस येते. तर तसं काही नाही.
आपण ऍप त्यासाठीच बनवले की ज्या ठिकाणी ETLच्या वरती डेटा गेलाय त्या ठिकाणी आपल्याला वेळेत कार्यवाही करता येईल. हा, आता तुम्ही सर्वेक्षणला जाताना नियर ETL आपल्याला सर्वेक्षण करताना तेवढं म्हणजे समजतेच की आपल्याला किती प्रादुर्भाव झाले आपल्या कार्यक्षेत्रात वगैरे, त्यावेळीच आपण वरिष्ठांना आपल्याला कळवायचं आहे, जेणेकरून आपण नियर ETL पर्यंतच स्टेप पर्यंतच आपण ते कंट्रोल मध्ये आणू शकू. त्यामुळे तुम्ही मनात नाही काढून टाका की ETLच्या वरती गेले की तुमच्यावरती कार्यवाही होणार. कार्यवाही कधी होणार? ETL सलग 2 आठवडे तुमचा ETL वरती डेटा आहे आणि तुम्ही काहीच कार्यवाही नाही केली, त्यावेळी तुमच्यावर कार्यवाही होणार. शक्यतो आतापर्यंत तरी असं काय झालं नाही की सलग 2 आठवडे म्हणजे एकच प्लॉट ETLच्या वरती राहिला किंवा नुकसान झालं वगैरे, असं म्हणजे कोणावर कारवाई झाली वगैरे असं नाही झालं. पण इथून पुढे देखील होऊ नये तसं. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. म्हणजे सोप्या भाषेमध्ये मी म्हणजे पुस्तकातून टाईप करून ठेवलं इथं, जेणेकरून सायंटिफिक असं काय म्हणजे फॉर्म्युला वगैरे असं नाही टाकलेत की यातून हे वजा करा, हे गुणिले करा वगैरे, असं काय नाही. एकदम सिंपल मध्ये दिलंय. ETL लेवल चेक करायची, त्यानंतर रोगाची कशी चेक करायची याबद्दल आहे, याचा देखील स्क्रीनशॉट ठेवा तुम्ही. तुम्हाला ही PPT मी देणारच आहे, तरी देखील आपल्या गॅलरीमध्ये मोजकेच फोटो असलेत की आपल्याला देखील समोरच्याला मार्गदर्शन करणं सोपं जातं. त्यामुळे सांगतोय मी, स्क्रीनशॉट काढून ठेवा, वाटल्यास व्हॉट्सअपला शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याचा लाभ मिळेल. नंतर आता सोयाबीनचा फॉर्म आहे आपला. इथे देखील सेमच सूचना की ज्या ठिकाणी कॅमेऱ्याचा सिम्बॉल आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी फोटो काढण्याची काही आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी प्रादुर्भाव असेल किंवा ज्या ठिकाणी अळी वगैरे दिसत असेल, आपल्याला अळीमुळे नुकसान झालं असेल, त्या ठिकाणचा फोटो काढायचा आणि शेवटचे 2 फोटो काढून आपल्याला सबमिट करायचं. आता काही लोक कसं इथं मधीच एक ब्लँक फील्ड आहेत आपली, म्हणजे कोणती एकूण झाडे संख्या प्रति मीटर रांगमध्ये, तर त्या ठिकाणी कसं इथं सगळं 0-0 दिसतंय, त्यामुळे नजर चुकीने ही राहून जाते आणि डायरेक्ट खाली जाऊन फोटो काढून सबमिट वरती क्लिक करायला चेक बघतात. तर त्यावेळी नाही झाले की मग त्यांना वाटतं की ऍप मध्ये प्रॉब्लेम आहे, परत ऍप अनइन्स्टॉल करणं, परत इन्स्टॉल करणं, मग त्यामुळे वेगळ्या अडचणी तयार होतात. तर त्यामुळे 2-3 वेळा तरी आपण चेक करायचं आहे. आपण जेवढ्या फील्ड आहेत आपल्या तेवढ्या सर्व भरल्यात का चेक करायचे, कोणतीही फील्ड ब्लँक ठेवायची नाही. इथं 0 तुम्ही डिलीट केला आणि इथं जर ब्लँक ठेवला आणि सबमिट करायला गेला तरी देखील तुम्हाला इथे एरर दाखवेल. त्यामुळे कोणतीही फील्ड आपल्याला ब्लँक मध्ये ठेवायची नाही. ओके, सोयाबीनच्या बाबतीत देखील सेमच सूचना की प्रत्येक कॅमेरा समोर फोटो काढण्याची काही आवश्यकता नाही. जिथे गरज आहे, जिथं प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणी फक्त आपल्याला फोटो काढायचे आहेत. त्यानंतर ETL लेवल कशी चेक करायची सोयाबीनची त्याबद्दलची माहिती आहे, याचा देखील स्क्रीनशॉट ठेवा तुमच्याकडे. त्यानंतर ऊस, मका आणि ज्वारीसाठी हा फॉर्म आहे आपला, ज्यामध्ये FAW साठी आणि हुमणीसाठी आपण सर्वेक्षण करतो. तर इथं देखील सेम सूचना की प्रत्येक कॅमेरा समोर फोटो काढायची काही आवश्यकता नाही, शेवटचे 2 फोटो काढायचे आहेत आणि सबमिट करायचे. त्यानंतर हरभऱ्याचंही आपल्याला आपण रब्बी हंगामामध्ये देखील ट्रेनिंग घेणार आहोतच, तर देखील इथं सांगतो घाटे अळी आणि मर रोगसाठी आपण सर्वेक्षण घेतो. त्या ठिकाणी देखील एकूण झाडे संख्या आपल्याला इथं टाकायच्या, ब्लँक फील्ड आहे आपली इथं, ते आपल्याला फिल करायचे आणि मग सबमिट करायचं आहे. त्यानंतर हरभऱ्यासाठी जी ETL लेवल आहे, आता कसं ऊस, मका आणि ज्वारी आणि जर इतर पीक आहेत त्यांची ETL लेवल म्हणजे नाही अवेलेबल झाली मला, ते अवेलेबल करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून तुम्हाला देखील फील्ड वरती असताना सोपं पडेल की आपण म्हणजे ETL लेवल चेक करणं सोपं पडेल, वेळेत उपाययोजना आपण करणं सोपं पडेल आपल्याला. त्यानंतर आता फेरोमोन ट्रॅप्स, ज्या ठिकाणी तुम्ही निश्चित प्लॉट निवडले आहेत त्या ठिकाणीच आपल्याला 2 फेरोमोन ट्रॅप्स लावायचे आहेत प्रत्येक पिकासाठी, तर त्याची माहिती देखील तुम्हाला इथं भरायची आहे. त्यामध्ये किती पतंग सापडलेत त्याची तुम्हाला संख्या इथे टाकायची आहे. आता फेरोमोन ट्रॅप्स कसे लावायचे, किती उंचीवर लावायचे याबद्दलची माहिती आहे आणि फेरोमोन ट्रॅप्स लावताना कोणती काळजी घ्यायची याबद्दल देखील माहिती आहे. तर याचा देखील स्क्रीनशॉट ठेवा तुमच्याकडे.
त्यानंतर फेरोमोन ट्रॅप्स मध्ये किती पतंग सापडले तरी ETLच्या वरती डेटा जातो याबद्दल देखील माहिती दिली. तर याचा देखील स्क्रीनशॉट ठेवावा तुमच्याकडे. त्यानंतर आपला आता सर्वेक्षण फॉर्मचा शेवटचा भाग, ज्यामध्ये आपल्याला कीटनाशक कोणतं, बुरशीनाशक कोणतं वापरलं, तणनाशक कोणतं वापरलं याबद्दल आपल्याला माहिती द्यायची इथं. आता मागील वर्षी काही लोकांनी म्हणजे सजेस्ट केले होते काही कीटनाशक व बुरशीनाशकांची नावं, ते आपण NIC ला कळवले आहेत. बघू यावर्षी त्यांनी ऍडिशन केलेत का ते. त्यानंतर खाली आंतरमशागतीची कामे कोणती केलीत, आणि त्यानंतर शेवटी 2 फोटो आपल्याला काढायचे आहेत. हे कंपल्सरी काढायचे आहेत. वरती जरी तुम्ही 2 फोटो काढलेत तरी देखील तुम्हाला हे 2 फोटो आपल्याला काढायचे आहेत. ज्यामध्ये पहिला फोटो आपल्याला 1 स्क्वेअर मीटरचा असेल किंवा 1 रनिंग मीटरचा असेल, कीड रोगांचा प्रादुर्भाव किती झाला याबद्दल. आणि त्यानंतर दुसरा फोटो असेल आपली पीक वाढीची अवस्था, म्हणजे पिकाची अवस्था सध्या कोणती आहे ती या फोटोद्वारे आपल्याला बघायची. म्हणजे त्याद्वारे शास्त्रज्ञ वगैरे निरीक्षण करतात, त्याद्वारे आपल्याला सल्ला वगैरे अवेलेबल होतो. त्यामुळे हे 2 फोटो आपल्याला कंपल्सरी काढायचेच आहेत. आता सर्वेक्षण सबमिट करण्यापूर्वी तुम्ही भरलेला डेटा 2-3 वेळा तरी चेक करा. कारण तुम्ही एकदा जर डेटा सबमिट केला तर तो परत एडिट करता येत नाही, म्हणजे बदलता येत नाही. त्यामुळे डेटा भरला व्यवस्थित भरलाय का नाही याची 2-3 वेळा तरी चेक करा. वेळ जाऊ दे, 5 मिनिटं जाऊ देत, पण चुकीचं डेटा जाण्यापेक्षा 5 मिनिटं गेलेली बरे. कारण तुम्ही जर चुकीचा डेटा भरला आणि त्यावरती जर समजा प्रादुर्भाव जास्त असेल आणि जर तिथं तुम्ही दाखवला की प्रादुर्भाव काहीच नाही आणि जर वेळेत जर उपाय झाले नाहीत तर मग नंतर शेतकऱ्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे कारण आपल्या योजनेचा उद्देश काय आहे, शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान म्हणजेच नुकसान होऊच नये यासाठी आपण योजना राबवतो. आणि असं काही नाही की ETL जास्त दिसते म्हणजे जास्त अळीची संख्या दिसते वगैरे कार्यवाही होईल वगैरे असं काही नाही. तुम्ही आकडे भरा, त्यानंतर लगेच तुम्ही कार्यवाहीसाठी पुढच्या उपाययोजनांसाठी सुरुवात करायची. आपल्या वरिष्ठांना कळवायचे, त्यांच्याद्वारे रॅन्डम प्लॉट भरायचे आणि त्यानंतर कोणते म्हणजे फवारणी करायचे किंवा कोणती कीटकनाशक वगैरे वापरायचे याबद्दल आपली कार्यवाही करायची सुरू. त्यानंतर सर्वेक्षण एकदा भरल्यानंतर परत बदलता येत नाही. जर समजा आता मागील वर्षी म्हणजे मागील वर्षी देखील नाही, त्याच्या अगोदर पहिल्यांदा सुरुवातीच्या वर्षी ज्यावेळी लोक डेटा भरत होते त्यावेळी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते 2-3 वेळा चेक करायचेच. पण परत एकदा आता डेटा अपलोड करण्यासाठी आपल्याला कसं नेटची गरज लागते. मग ते काय करतात, डेटा अपलोडिंगसाठी ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या ठिकाणी जातात, सर्वेक्षण डेटा परत एकदा म्हणजे व्यवस्थित भरलाय का नाही ते चेक करण्यासाठी परत एकदा फॉर्म ओपन करतात त्याच शेतकऱ्याचा. त्यामुळे त्यांनी जो डेटा भरलेला असतो तो सर्व डिलीट होतो आणि जी म्हणजे फॉर्म मध्ये जी लोकेशन आपल्याला येते शेतीची म्हणजे प्लॉटची लोकेशन, तर ती लोकेशन चेंज होऊन तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात ती लोकेशन त्या फॉर्म मध्ये येते. त्यामुळे आता काही लोकांचं कार्यक्षेत्र लांब आहे, ते राहतात लांब, त्यामुळे त्यांना तिथं जाऊन परत येणं, परत जर फॉर्म इरेज झाला म्हणजे डिलीट झाला तर परत जाऊन भरणं शक्य नसतं. त्यामुळे प्लॉट वरती असतानाच आपण चेक करायचंय डेटा व्यवस्थित भरलाय का आणि सबमिट झालाय का डेटा. एकदा प्लॉट वरती डेटा सबमिट केला की त्यानंतर डायरेक्ट अपलोड डेटा करायचा आपल्याला, परत एकदा ओपन करून बघायचा नाही. आणि ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट वरती आहात त्याच शेतकऱ्याच्या नावावरती क्लिक करून डेटा भरलाय का चेक करायचा. ते सुरुवातीला चेक करायचं सर्वेक्षण फॉर्म ओपन करायच्या अगोदर. आणि संध्याकाळी 6 नंतर आपलं सर्वेक्षण होत नाही. 6 नंतर तुम्ही जर म्हणजे काहींना अनुभव वगैरे आला असेल माझ्या मते, 6 नंतर जर तुम्ही जर गेला असेल सर्वेक्षणासाठी तर तुम्हाला मेसेज येतो म्हणजे सर्वेक्षण सबमिट, 6 नंतर सर्वेक्षण सबमिट होत नाही. त्यामुळे शक्यतो 5 नंतर तुम्ही म्हणजे सर्वेक्षणासाठी बाहेर पडूच नका. शक्यतो आयडियल टाइम कोणतं, सकाळच शक्यतो माझ्या मते आयडियल टाइम आहे. बाकी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला कधी जमेल त्यावेळी जाऊ शकता, पण सकाळचं गेलात तर सोपं होईल. त्यानंतर परत एकदा सांगतो, सर्वेक्षण डेटा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित चेक करा डेटा. कारण डेटा जर चुकला तुमचा आणि त्यावरती जर म्हणजे वेळेत जर कार्यवाही झाली नाही तर नंतर तुमच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि तेच आपल्याला क्रॉपसॅप मध्ये नको आहे.
त्यानंतर आपल्याला सबमिट झाल्यानंतर ज्या ठिकाणी नेट आहे, आता ह्या 2 स्टेप आपल्या ज्या होत्या, शेत नोंदणी करणे व सर्वेक्षण फॉर्म भरणे, या 2 स्टेप तुम्ही नेट नसताना केल्या तरी चालतात, त्या ऑफलाईन होतात. ओके, त्यासाठी म्हणजे ज्या ठिकाणी नेटवर्कचा इश्यू आहे त्या ठिकाणी तुम्ही नेट नसताना देखील जाऊन सर्वेक्षण वगैरे भरून म्हणजे सबमिट करून ठेवू शकता मोबाईलमध्ये. ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट अपलोड डेटा करायचा आहे. पहिल्यांदा बॅकअप डेटा म्हणून बटन वरती लिहून येते, त्यानंतर झिप डेटा आणि त्यानंतर अपलोड डेटा. आणि त्यानंतर अपलोड झाल्यानंतर डेटा आपल्याला ग्रीन मध्ये दाखवतो. पण मागच्या वेळी कसं झालं, भरपूर लोकांना म्हणजे माझ्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना हाच प्रॉब्लेम आलता की डेटा तरी अपलोड होतो त्यांचा व्यवस्थित, पण ग्रीन मध्ये दाखवत नाही. तर असं नाही की काहीच लोकांना आलता प्रॉब्लेम, असा नाही, भरपूर लोकांना आलेला. तो ऍपचा प्रॉब्लेम होता, तुमच्या मोबाईलचा वगैरे काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे त्याबद्दल आपण NIC ला वगैरे वेळोवेळी कळवले त्याबद्दल. आता नवीन ऍप ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्ही डमी डेटा भराल त्यावेळी तुम्ही चेक करायचं की डेटा तुमचा ग्रीन होतोय का नाही. आणि यासाठीच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमची स्टोरेज किती असू दे, म्हणजे 128 GB असू दे किंवा किती असू दे, तुमच्या रॅम वरती डिपेंड असते की ऍप कसं वर्किंग होतंय. रॅमचा स्पेस शिल्लक पाहिजे. आता रॅमची जागा कशी भरते, तुमचे जास्तीत जास्त जागा ही सिस्टीम न भरते. म्हणजे तुमचे व्हॉट्सअप ऍप असते किंवा इतर जे ऍप असतात त्यामध्ये रॅमची जागा जास्त खाते. शक्यतो आपल्याला समजून येत नाही, पण आपल्या आता माहिती असतील कृषी विभागाचे ग्रुप भरपूर झाले व्हॉट्सअप वरती. त्यामध्ये भरपूर 1 वर्ष 2 वर्षाचे आपले कन्व्हर्सेशन असतात, आपले कम्युनिकेशन जे असतात, मेसेजेस वगैरे ते सर्व असतात ग्रुपमध्ये. तर पहिल्यांदा ते डिलीट करा. म्हणजे मेसेजेस असतात ते, जर फोटो वगैरे असतील तर ते सेव्ह वर्षभरापूर्वीचे 2 वर्षभरापूर्वीचे, तर ते पहिल्यांदा डिलीट करून टाका. त्यानंतर अननेसेसरी ऍप जे आहेत आपले, म्हणजे कोणते जे आपण युजच करत नाही, आपल्या काहीच कामाचे नाहीत, ते ऍप पहिला अनइन्स्टॉल करा. जेणेकरून आपल्या ऍपला वर्किंगला आपल्या क्रॉपसेप सोबतच आता इतर ऍप देखील आपले कृषी विभागाचे आहेत, CC ऍप म्हणा किंवा भुवन ऍप किंवा इतर ऍप आहेतच आपले. तर ते ऍपला देखील वर्किंगला आपला मोबाईलमध्ये स्पेस राहील. ओके, आता जास्त लोकांची प्रॉब्लेम हीच असेल की डेटा ग्रीन मध्ये दाखवत नव्हता मागच्या वर्षी, तर त्याबद्दल आपण NIC ला कळवलंय, त्याबद्दल पाठपुरावा देखील सुरू होता. बघू आता या वर्षी ज्यावेळी ऍप येईल आपलं त्यावेळी आपण परत एकदा चेक करू डेटा ग्रीन होते की नाही. जर झाला तर ठीक आहे, ज्यांना म्हणजे ग्रीन होत नाही डेटा अपलोड केल्यानंतर, डमी डेटा भरल्यानंतर, तर त्यावेळी मला व्हॉट्सअपद्वारे कळवा. मी ते NIC ला कळवून आपल्या ऍपमध्ये त्या देखील प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. त्यानंतर आपले पुढचा ऑप्शन आहे तो नवीन साप्ताहिक उपाययोजना. आता मागील वर्षी यावरती पत्र देखील झालेत की नवीन साप्ताहिक उपाययोजना सर्वांनी भरा म्हणून, पण तरी देखील काही अधिकारी कर्मचारी सोडलेत, म्हणजे सोडलेत, तर कुणीच भरली नव्हती माहिती. तर ही माहिती तुम्ही ऑफिसमध्ये असताना देखील भरू शकता. यासाठी असं नाही की तुम्ही प्लॉटवरती जावा किंवा गावात जावा, तुमच्याकडे ही सर्व माहिती अवेलेबल असते. त्यामुळे ही माहिती तुम्ही ऑफिसमध्ये बसून भरला तरी चालतात, काही अडचण नाही. माझ्या मते ही सर्व इथं आठवडा वगैरे निवडायचं आहे, तुम्ही ज्या आठवड्याचं सर्वेक्षण इथं अपलोड करणार आहात, म्हणजे उपाययोजना साप्ताहिक उपाययोजना, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. त्यानंतर गाव बैठक किती झाल्या, मार्गदर्शन किती शेतकऱ्यांना केलं, त्यानंतर शेतीशाळा घेतली का त्या गावात, कोणत्या पिकासाठी घेतली, याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. आणि ती ऑलरेडी तुमच्याकडे अवेलेबल असते. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे सूचना. यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या पिकाचा कालावधी संपत आला असेल तर त्याचे इथं नोटिफिकेशन तुम्हाला येतं, किंवा अ गटाचं किंवा ब गटाचा डेटा जर भरला नसेल तर त्याचे देखील नोटिफिकेशन येते इथं आपल्याला. इथं नोटिफिकेशन म्हणजे एक काम, म्हणजे जसं एक घड्याळ करतं, अलार्म करतं की तुम्हाला, म्हणजे आता समजा तुम्ही प्लॉट भरला असेल, म्हणजे अ गटाचा डेटा भरला असेल, तरी देखील तुम्हाला इथं मेसेज येईलच की तुम्ही अ गटाचा डेटा भरला नाही वगैरे असेल, तर ते इग्नोर करायचं. ओके, कारण ज्यांनी भरला नसेल त्यांना समजून जाईल की त्यांनी भरला नव्हता आणि ते सर्वेक्षण वगैरे करतील. त्यानंतर दुसरं आपलं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे डाउनलोड डेटाचं आहे आपलं. जर समजा तुम्ही लॉग इन झाला व्यवस्थित आणि तरी देखील शेत नोंदणी करताना पीक कुठलं दिसत नसेल किंवा गाव दिसत नसेल, तर त्या ठिकाणी तुम्ही एक सिंपल स्टेप करायचे आहे. डाउनलोड डेटावरती क्लिक करायचं आहे. नेटवर्क असताना डाउनलोड डेटावरती क्लिक करायचं आहे. तुमचा युजर नेम पासवर्ड फिल करायचा आहे आणि डेटा डाउनलोड करायचा आहे. फक्त एवढी एकच स्टेप करायचं आहे. तुमच्या शेत नोंदणीमध्ये
ते पीक असेल किंवा गाव तालुका असेल ती सर्व माहिती तुमच्या शेत नोंदणी फॉर्म मध्ये येऊन जाते. कारण जास्त लोकांना हा प्रॉब्लेम येतो नेटवर्क कमी जास्त होत असल्यामुळं, की गाव तालुका किंवा पिकांची नावं दाखवत नाहीत शेत नोंदणीमध्ये. त्यावेळी त्यांनी फक्त एकच करायचं आहे, डाउनलोड डेटा करायचा आहे, युजर नेम पासवर्ड फिल करायचा आहे, डाउनलोड डेटा करायचा आहे, संपला विषय. शेत नोंदणी म्हणजे तुमच्या पीक आणि ते गाव तुम्हाला दाखवेल. आणि जर समजा तुमच्या कार्यक्षेत्रातील कोणतं गाव दिसत नसेल आणि तर त्यानंतर जर आपण जर ऍड केलं गाव ते त्यामध्ये म्हणजे मॅपिंग केलं, तर त्यानंतर देखील तुम्हाला एकच स्टेप करायची आहे, डाउनलोड डेटा फक्त करायचा आहे. डाउनलोड डेटा म्हणजे काय, सर्व्हरवरचा डेटा तुम्हाला ऍप मध्ये घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर डेटा मेंटेनन्स मध्ये डिलीट डेटा, बॅकअप डेटा आणि रिस्टोर डेटा याचा आपल्याला काही उपयोग करायचा नाही शक्यतो. त्यानंतर लॉगआउटचा ऑप्शन आहे. जर एखाद्याकडं एकापेक्षा जास्त जर म्हणजे युजर नेम वगैरे असतील म्हणजे कार्यक्षेत्र जर असेल त्यांचं, तर त्यांनी एका प्लॉटचं एका कार्यक्षेत्राचं सर्वेक्षण घ्यायचं आहे, लॉगआउट व्हायचं आहे, दुसऱ्या कार्यक्षेत्राचं घ्यायचं आहे, लॉगआउट व्हायचं आहे, असं केलं तरी चालते. जर तसं जमत नसेल, त्या ठिकाणी रेंज नसेल लॉगआउट होण्यासाठी, तर एकाच युजर नेम मध्ये दोन्ही गावाचं सर्वेक्षण घ्या तरी चालते. फक्त तसं तुमच्या ऑफिसला कळवा की त्या ठिकाणी रेंज नसल्यामुळे मी एकाच युजर नेम मधून सर्व दोन्ही गावांचं सर्वेक्षण मी करत आहे म्हणून, म्हणजे दोन्ही आपल्या युजर नेमचं, जेणेकरून आपल्याला पर्यवेक्षणासाठी किंवा आपण जे संनियंत्रण करतो त्यासाठी आपल्याला सोपं होईल आणि तुम्हाला कोणतीही नोटीस वगैरे नाही येणार. ओके. ज्या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सांगतो, त्यांनी एका युजर नेम मधून दोन्ही ह्याचा डेटा भरला तरी चालते, काही अडचण नाही, दोन्ही सज्जाचा. त्यानंतर आपलं पेस्ट मेसेंजर आहे. म्हणजे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 3 ऍप आपण कंबाईन केलेत. त्यामध्ये आपण पहिल्यांदा एम क्रॉपसेप बद्दल माहिती घेतली सर्व. त्यानंतर आता पेस्ट मेसेंजर बद्दल सांगतोय. या ठिकाणी तुम्हाला पीक निहाय कोणती ऍडवायझरी प्राप्त आहे याची माहिती मिळते. त्यानंतर आता इथं जेवढी पीक आहेत तुम्ही जे सुरुवातीला सिलेक्ट करता पिकं, तीच पिकं तुम्हाला इथं दिसतात. त्यामुळे सिलेक्ट करताना सर्व पिकं सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर क्रॉप क्लिनिक, ज्यामध्ये भातावरती कोणती कीड पडते, कोणता रोग येतो, त्याच्यावरती उपाययोजना काय याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला इथे मिळते फोटो सहित. आता इथं दिसत असेल तुम्हाला, भातावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं गाद माशी दिसते, ग्रास हॉपर दिसते, इथं फोल्डर म्हणजे लिप फोल्डर वगैरे काय असेल ते, त्यानंतर लष्करी आळी वगैरे. तर ही आपली म्हणजे आळी वगैरे आहेत, तर त्याची माहिती तुम्हाला इथं डिटेलमध्ये माहिती मिळते. तर या तिन्ही ऍपचा देखील तुम्ही उपयोग करायचा आहे, म्हणजे जे 2 ऍप आहेत आपले त्याचा देखील तुम्ही उपयोग करायचा आहे. कारण माझ्यामध्ये भरपूर लोक एम क्रॉपसेप शिवाय दुसरं कोणतं ऍप ओपनच करत नाही. तुमच्याकडे ऑलरेडी माहिती असेल तर ठीक आहे, पण माहिती नसेल तर इतरत्र शोधत बसण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट क्रॉप क्लिनिक मध्ये या, तिथे शोधा माहिती. तिथे अवेलेबल नाही झाली तर तुम्ही इतरत्र शोधला तरी चालते. हे 3 ऍप कंबाईन करायचा एकच उद्देश आहे की तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना तुम्हाला एकत्र माहिती अवेलेबल होईल. त्यासाठी प्रत्येक वेळी 3 वेगवेगळे ऍप इन्स्टॉल करून ठेवायची काही गरज नाही. नंतर क्रॉप क्लिनिक मध्ये कोणते कीटकनाशक वरती बंदी घातले म्हणजे बॅन केलेत त्याची देखील लिस्ट आहे इथं, जेणेकरून तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकाल की या म्हणजे कीटकनाशक आपण बॅन केलेलं आहे ते वापरू नका वगैरे, जेणेकरून तुम्हाला देखील सोपं पडेल ते. त्यानंतर ऑफलाईन जीपीएस, ज्या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी पहिल्यांदा प्ले स्टोर मध्ये जाऊन, मी पहिल्यांदा सांगतो, ज्या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम आहे किंवा लोकेशनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी या स्टेप्स करायचे. पहिल्यांदा प्ले स्टोर मध्ये जाऊन गुगल मॅप पहिल्यांदा अपडेट करायचा आहे. ते प्रत्येक मोबाईल मध्ये अवेलेबल असते, फक्त आपल्याला अपडेट करायचं आहे. अपडेट झाल्यानंतर गुगल मॅप ओपन केल्यानंतर इथं नेव्हिगेशन बार दिसतो, त्यावरती क्लिक करायचं आपण. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं 5 नंबरचा मेनू आपला ऑफलाईन एरियाज किंवा ऑफलाईन मॅप्स म्हणून असा ऑप्शन येतो, तर त्यावर क्लिक करायचं आपल्याला. त्यावर क्लिक केल्यानंतर इथं कस्टम एरिया म्हणून ऑप्शन येतो, त्यावर क्लिक करायचं परत एकदा. त्यानंतर डायरेक्ट आपल्याला असं स्क्वेअर दाखवेल ब्ल्यू कलर मध्ये. तर या स्क्वेअर मध्ये आपल्याला तुमचा जो एरिया आहे तालुका सिलेक्ट करा किंवा तुमचं कार्यक्षेत्र सिलेक्ट करा, तेवढं सिलेक्ट करायचं आणि डाउनलोड करायचं आहे. जेणेकरून तुम्ही जर ज्या ठिकाणी म्हणजे कार्यक्षेत्र तुमचं ज्या ठिकाणी आहे, ज्या गावात तुम्ही जाणार आहात त्या ठिकाणी जर नेट जरी नसेल तरी तुमचं लोकेशन ते डायरेक्ट ऍप मध्ये घेईल.
तुमचं शक्यतो तालुका सिलेक्ट करा, जेणेकरून इतरत्र तुम्ही जर रॅन्डम प्लॉट घेत असाल तर तुम्हाला ते सोपंच आहे. तर यानंतर कोणाला ऍप बद्दल काय अडचणी आहेत काय? आता मागील वर्षी ज्या अडचणी होत्या आपल्या, म्हणजे आपलं डेटा अपलोड न होणे किंवा अपलोड झाला तरी आपल्याला ग्रीन मध्ये दाखवणे, त्या अडचणी आपल्या रेग्युलरच आहेत. रेग्युलर म्हणजे ते आपण मागच्या वर्षी सर्वांना झालं त्या ऍप मध्ये तो प्रॉब्लेम होता, तो आपण NIC ला कळवला आहे. तर आता नवीन ऍप आल्यानंतर आपल्याला डमी डेटा भरून ते आपल्याला चेक करायचं आहे. तर ऍप मध्ये इतर कोणत्याही शंका आहेत का तुमच्या? सर्वांना आतापर्यंत सांगितलं समजलं का सर्वांना?